अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 जून 2024च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांच्या चरणी नमस्कार करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण एकत्रित झालेलो आहोत। श्री स्वामी समर्थांची उपासना करण्यासाठी आपण जमलेलो आहोत। आता उपासना म्हणजे काय? उपासना म्हणजे ईश्वराच्या सान्निध्यात राहणं, ईश्वराच्या संपर्कात राहणं आणि ईश्वरी भावामध्ये रममाण होणं म्हणजे उपासना। आता उपासना का करायची? तर आपण अपूर्ण आहोत आणि परमेश्वर हा सर्वशक्तिमान आहे। या परमेश्वराकडून आपल्याला शक्ती घ्यायची आणि आपल्या जीवनामध्ये असलेले जे काही खड्डे आहेत, खाचखळगे आहेत, अडचणी आहेत त्या दूर करायच्या आणि मग सुखाच्या रस्त्यावरून आपण चालू शकतो। आता हा जो ईश्वराकडचा जो साठा आहे तो आपल्याला टप्प्याटप्प्याने घ्यायला लागतो। ज्याप्रमाणे जलाशय आहे, भरपूर पाणी आहे, पण सगळंच पाणी आपण घरामध्ये भरून नाही ठेवू शकत किंवा सगळ्याच पाण्याचा उपभोग एकदम नाही घेऊ शकत। धान्य आहे, भरपूर आहे, पण म्हणून सगळं घरात भरू शकत नाही किंवा सगळ्याचा एकदम उपभोग घेऊ शकत नाही। जशी जशी आवश्यकता निर्माण होते त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी घेत राहतो। त्याचप्रमाणे ईश्वराच्या शक्तीच्या आपल्याला ज्या ज्या गोष्टी जेवढं काही घेता येईल तेवढंच आपण त्या शक्तीतून घेऊ शकतो। शक्ती महान आहे, ईश्वराची शक्ती महान आहे, अनंत आहे, पण सगळा साठा आपण एकत्र घेऊ शकत नाही। आपल्याला जसा लागेल आणि घेण्याची आपली क्षमता जशी आहे त्याप्रमाणे आपण तो घेऊ शकतो आणि घेण्याची क्षमता वाढवणं म्हणजेच त्याच्या संपर्कात राहणं आणि म्हणजेच उपासना करणं। ज्याप्रमाणे आपण इन्शुरन्स करतो, ज्याप्रमाणे आपण PF करतो, भविष्याची तरतूद करतो, त्याचप्रमाणे उपासना करणं आणि त्यामुळे आपला भविष्यकाळ उज्ज्वल करणं हे आपल्या हातात आहे आणि म्हणून उपासना करायची आहे। आता उपासनेचे अनेक फायदे आहेत, तरी पण माणसं उपासना करायला तयार होत नाही। ही गंमत आहे। सगळी गंमत इथे आहे की उपासनेचे फायदे मिळतात। उपासनेमुळे आयुष्यातले आपल्याला असलेले अनेक संकट, दुःख दूर होतात, लीलया दूर होतात, तरी माणसाचं मन उपासनेत जास्त रमत नाही। TV बघायचा वेळ अर्धा तासाचा आपण 1 तास सहज करू शकतो, पण तेच आम्ही ध्यान साधनेला बसलो तर आमचं 10 मिनिटं झाली की लक्ष जातं की अजून किती वेळ करायचं आहे। आता साधी उपासना स्तवनाची 15 मिनिटं लागतात। दिवसभराचे 24 तास त्यातले फक्त 15 मिनिटं आपल्याला स्तवनासाठी द्यायची आहेत, पण ती पण उपासना होत नाही अशी परिस्थिती समाजातल्या बऱ्याच लोकांची आहे। का? तर लक्ष लागत नाहीये त्याच्यामध्ये, त्याच्यातली गोडी काय आहे ती कळत नाहीये, कारण हे मन चंचल आहे। दुसरं असं की आपल्याला थोडं छानपैकी TV बघितला की थोडाफार आनंद मिळतो, आपण रिलॅक्स होतो, म्हणजे आपल्याला झटकन रिझल्ट मिळतो। आईस्क्रीम खाल्लं, जिलबी खाल्ली, गुलाबजाम खाल्ले, रसगुल्ले खाल्ले, आनंद पटकन मिळाला। चांगलं संगीत ऐकलं, कानाला बरं वाटलं, लागली रिटर्न्स मिळाले। अशा या सगळ्या गोष्टीमध्ये आपली जे पंचेंद्रिय आहे ती गुंततात आणि त्यांना आपल्याला लागलीच रिटर्न्स मिळतात। पण उपासनेत तसं घडत नाही। उपासनेमध्ये तुम्हाला धीर धरायला लागतो। त्वरित त्याचा परिणाम तुम्हाला दिसत नाही किंवा जरी घडला तरी तो तुम्हाला कळत नाही, तो तुम्हाला अनुभवाला येत नाही, कारण आम्ही आमच्याच धुंदीत असतो। साधं उदाहरण द्यायचं झालं तर आता माझ्याकडे लोक येतात, कोणाच्या मुलीचं लग्न होत नाही म्हणून, मुलाचं लग्न होत नाही म्हणून किंवा नोकरी लागत नाही म्हणून उपासना सांगितली जाते, प्रश्न सुटतो। प्रश्न सुटल्यावर येतात पेढे घेऊन स्वामींच म्हणा आणि मग कधीतरी म्हणतात की योग यायला लागतो।
अरे जर योग यायला लागतो तर तुम्ही कशाला प्रश्न विचारायला आला आहात आणि कशाला उपासना केलीत? पण माणसं भ्रमात असतात, विचारच करत नाही की आपण काय बोलतोय. योग होता तर होणारच होतं ना लग्न, मग उपासना विचारायला कशाला आलात आणि उपासना कशाला? उपासनेने आपला प्रश्न सुटला हे आम्ही मानायलाच तयार नसतो, म्हणजे आमच्या त्या गोष्टी लक्षातच येत नाही. आणि म्हणून उपासनेने आपल्याला काहीतरी मिळतं हे आम्हाला समजायला वेळ लागतो आणि म्हणून उपासना होत नाही. पण उपासना सातत्याने करत राहा असं सगळे संत सांगत राहिले आणि म्हणून परमेश्वर संतांना सद्गुरूंना या पृथ्वी तलावर पाठवतोय की हा मानवाला वळण लागू दे उपासना करण्याची. ही जी महान शक्ती आहे त्या महान शक्तीच्या चरणाशी आपण सातत्याने राहायचं आहे. अवेअरनेस पाहिजे की ही ईश्वरी शक्ती माझ्या आजूबाजूला आहे आणि त्याच्या चरणी आपण आहोत, हा भाव आपल्या हृदयामध्ये कायम राहिला पाहिजे. यासाठी हे सगळे संत आलेले आहेत आणि म्हणून उपासनेची गोडी लावायला लागते. तुकाराम म्हणून सगळ्या संतांनी उपासना करा सांगताना तुकाराम महाराजांनी ते नेहमीच म्हटलेलं आहे, घे घेई वाजय वाजय गोड नाम विठोबाचे. वाचन काय करायचंय, तू विठ्ठलाचं नाव घे म्हणजे चांगलं बोल, विचार मनामध्ये चांगले असू दे म्हणजे आपोआप तुमच्या मुखातून चांगल्या गोष्टीच येणार. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे भूख. भूख विठोबाचं म्हणजे विठ्ठल म्हणजे काय फक्त मूर्तीत बसलेला विठ्ठल नाही आहे, चराचर सृष्टीमध्ये ती प्रसन्न अशी जी महान शक्ती आहे जी मानवाला प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, अशा शक्तीकडे तुझं लक्ष जाऊ दे. डोळे तुम्ही हे सुख घ्यायचंय, आम्हाला दुसरं सुख वाटतं, वा छान वाटतंय, समुद्र किनाऱ्यावर गेलोय, मरीन ड्राईव्हला गेलोय, पाऊस पडतोय छान छान, सागराच्या लाटा उसळता आहेत, मनाला प्रसन्नता आली, कुठेतरी फिरायला गेलोय, वा छान सगळं निसर्ग सौंदर्य सुंदर दिसतंय, आनंद मिळाला, आम्ही त्याच्यातच गुंततो. पण ही इंद्रिय दिलेली आहे पंचेंद्रिय, त्याचा उपभोग कशासाठी करायचा आहे तर आपली स्वतःची प्रगती, नुसती आध्यात्मिक नाही आहे, आपली सर्वांगीण प्रगती, आपण मानवाचा महामानव व्हावा आणि परत ईश्वराच्या चरणापर्यंत आपण जाऊन पोचावं ही ईश्वराची इच्छा, आपण ईश्वराकडून आलेलो आहोत. असं म्हटलं जातं की प्रत्येक प्राणी मात्रात ईश्वर आहे, अंश आहे ईश्वराचा आणि हे सत्य आहे, ईश्वरापासूनच आपण आलेलो आहोत, त्यांनीच जग हे निर्माण केलेलं आहे. पण तरी माणसं वेगळी वेगळी वागतात, कारण जे आहे ईश्वरा जो अंश आहे, जे बीज आहे ते बीज कुठच्या रूपात आहे हे महत्वाचं आहे. जर ते बीज भाजलेलं असेल तर त्याला अंकुर येणार नाहीत. आणि म्हणून आपण जर सद्गुरू भेटला तर फरक पडू शकतो. त्याप्रमाणे एखादं फळ ते बाहेरून सुकलेलं आहे, त्या फळातून वृक्ष तयार होणार नाही. अशा वेळेला सद्गुरू काय करतो, त्या फळाचे तुकडे करतो आणि आतल्या बिया काढतो आणि त्या बिया रुजवतो. तसा सद्गुरू आपल्या हृदयामध्ये नवीन बीज निर्माण करतो, ईश्वरी अंशाचं. हे लक्षात घ्या. आता आपल्या सगळं आहे ती सगळं नाहीसे झालेले आहेत बिया आपल्या हृदयामध्ये आहेत, ईश्वराचा जो अंश आहे तो नाहीसा झालेला आहे. पण जेव्हा सद्गुरू तुम्हाला भेटतो तेव्हा त्याच्याकडे एवढी शक्ती असतो की तो आपल्या मनामध्ये परत ईश्वरी अंश निर्माण करू शकतो, घालू शकतो आणि मग त्याला अंकुर येतात आणि मग आपली प्रगती पथावर आपण चालायला लागतो. इतकं सद्गुरूचं आयुष्यामध्ये महत्त्व आहे. आणि म्हणून सद्गुरूला शरण झालं असं सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं तसं रामदास स्वामींनी प्रत्येक वेळेला काय सांगितलं आहे की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सुखाची सोय सांडीची मी करावी. रामाचं नामस्मरण करा, त्याचं आहे चिंतन करा की श्रीराम इथे आहे आजूबाजूला, माझ्या आजूबाजूला परमेश्वर आहे, म्हणजे दिव्य शक्ती आहे, प्रसन्न शक्ती आहे, प्रफुल्लित शक्ती आहे, अंधारच नाही तिथे, नुसतं चैतन्य चैतन्य आहे. हा भाव मनामध्ये रुजवा, तुम्ही आनंदाने फुलून या. म्हणून सगळे संत कायम आनंदी असतात. आपले नाना पण कायम आनंदी होते. कायम दुःख हे माहितीच नाही, कारण सर्वत्र ईश्वर आहे. हा भाव मनामध्ये जागृत करायचा आहे. नुसती ईश्वराची मूर्ती समोर ठेवून होणार नाहीये. 100 मूर्त्या मांडल्या आहेत पण मनात भाव नाहीये, उपयोग नाही, त्या पूजेला अर्थ नाही.
पण मूर्ती नसताना सुद्धा मनामध्ये जर भाव आहे की इथे सर्वत्र ईश्वराची शक्ती वावरती आहे आणि या ईश्वराच्या चरणाशी मी आहे आणि ईश्वर माझ्यावर कृपा करणार आहे, हा भाव जरी आला तरी तुमची पूजा होते. अनेक यज्ञाचं पुण्य तुम्हाला तो भाव तुमच्या हृदयामध्ये असेल तर निर्माण होऊ शकतो. आणि ही सगळी शिक्षण जी आहे, शिकवण आहे, ती आपल्याला सद्गुरू देत असतो. आणि म्हणून आयुष्यामध्ये सद्गुरूला महत्त्व आहे आणि म्हणून सद्गुरूला शरण जायचं. आपण भाग्यवंत आहोत की आपल्याला श्री स्वामी समर्थ सद्गुरू लाभलेले आहेत. परमपूज्य नानांसारखे गुरु की ज्यांनी आपल्याला एक विशिष्ट उपासना पद्धती दिलेली आहे. आता उपासना किती करायची हे पण महत्त्वाचं आहे. उपासना करणं गरजेचं आहे, उपासना करायची. आता उपासना किती करायची मुद्दावर विषय मांडते आहे. कारण असं आहे की आता यूट्यूबवर वगैरे अनेक गोष्टी येतात. अमुक एकादशी आहे, अमुक महिन्यातली पौर्णिमा आहे, अमुक पंचमी आहे, अमुक अष्टमी आहे, तुम्ही हे दान करा, अमुक राशीने हे दान करा, अमुक राशीने ते करा, सकाळी अशी पूजा करा, संध्याकाळी अशी पूजा. अशा प्रकारचे अनेक यूट्यूबवर अनेक गोष्टी येतात. सगळेजण वाचतात आणि प्रत्येकाला असतं की माझ्या जीवनातलं दुःख दूर व्हावं. आणि मग वाटायला लागतं हे पण करूया, ते पण करूया, ते पण करूया, ते पण करूया. आणि मग आयुष्य त्याच्यातच जातं की हे करू का ते करू का ते करू. आणि म्हणून उपासना जी आपल्याला सद्गुरूंनी दिलेली असते तेवढीच उपासना करायची असते. जोपर्यंत तुम्हाला आयुष्यात सद्गुरू भेटत नाही, कोणी मार्गदर्शक भेटत नाही, त्यावेळेला तुम्हाला या विविध गोष्टी करायची गरज पडत नाही, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण जेव्हा तुम्हाला एकदा सद्गुरू भेटला आहे तेव्हा त्या सद्गुरूच्या मायेखाली, छायेखाली तुम्ही आहात, त्यावेळेला तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टी करायची गरज पडत नाही, हे लक्षात घ्या. रामायणात एक कथा आहे. हनुमंताला सीतेने प्रश्न विचारला की तू अख्खी लंका जाळलीस. आपल्या सर्वांना कथा माहिती आहे की रावणाने त्याच्या शेपटीला अनेक त्याच्या सगळ्या सेवकांना चिंध्या बांधायला सांगितले आणि नंतर शेपटीला आग लावून दिली. रावणाचा उद्देश असा की हनुमंत जळून जाईल. हनुमंत सर्वकडे उड्या मारल्या, वाऱ्याच्या वेगाने त्यांनी सगळीकडे झेप घेतली आणि लंका जळली. पण हनुमंत नाही जळला. म्हणून सीताबाईने प्रश्न विचारला हनुमंताला, अरे तू एवढी लंका जळली, तुझी शेपटी पेटलेली आणि तू नाही जळलास. त्यावेळेला हनुमंताने दिलेलं उत्तर लक्षात ठेवण्यासारखं आहे. हनुमंत म्हणाला की सीताबाई तू तिथे होतीस आणि तुझ्या कृपाछत्राखाली असल्यावर मी कसा जळणार. गुरुचं, आपल्या गुरुचं प्रोटेक्शन, संरक्षण आपल्याला अशा प्रकारे असतं आणि त्यामुळे आपल्याला त्याची भक्त्याने दिलेली उपासना केली तर पुरेशी असते. मागे तुम्हाला मी एक कथा सांगितली आहे, पण आता या अनुषंगाने परत सांगते, कारण आपण अनेक गोष्टी विसरतो. हा विषय आहे की गुरुनी दिलेली उपासना पुरेशी आहे. हा विषय नीट समजावा म्हणून परत ती कथा सांगते. अक्कलकोटला गुरुमंदिर आहे, बाळप्पांचा तो मठ आहे. स्वामी समर्थांचे शिष्योत्तम बाळप्पा. बाळप्पांना सुंदराबाईंनी आणि त्रास दिला आणि म्हणून स्वतंत्र मठ स्वामींनी बांधायला सांगितला. स्वामींच्या काळात सुद्धा सेवकांमध्ये अशी भांडणं होती. हा मनुष्य स्वभाव शेवटी. आणि या बाळप्पा आपला सगळा संसार सोडून स्वामींच्या चरणाशी आलेले. त्यांना ओढ लागली आणि ते स्वामींकडे आली. कथा अशी आहे की त्यांच्या स्वप्नात अनेक वेळा पंचपक्वान्नाचं ताट आलं आणि मग बाळप्पांना जाणवायला लागतं की त्यांच्याकडे सगळं वैभव होतं. बाळप्पांकडे संसार होता, मुलं होती आणि भरपूर संपत्ती होती. पण त्यांना वाटायला लागलं की हे आयुष्य नाही, मला परमेश्वर दुसरं काहीतरी देणार आहे. आणि म्हणून देवाच्या शोधात, गुरुच्या शोधात ते बाहेर पडले. अनेक ठिकाणी गेले, अनेक ठिकाणी राहिले. थोडे दिवस राहिल्यावर त्यांना म्हटलं की हे स्थान आपलं नाही. असं करत करत बाळप्पा अक्कलकोटला आले, स्वामींच्या चरणाशी आले आणि बाळप्पांनी जाणलं की हे आपले गुरु आणि हे आपलं स्थान. आणि सेवक म्हणून महाराजांची सेवा करायला लागली. आता त्यांना स्वतंत्र मठ स्वामी समर्थांनी बांधायला सांगितलं. त्यांची तेवढी योग्यता होती. या बाळप्पांच्या मठावर नंतर बाळप्पांनंतर गंगाधर स्वामी बसले. त्यांनी सगळं त्या मठाचं काम बघितलं आणि त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र गजानन महाराज हे त्या गादीवर बसले.
त्यांची ही योग्यता खूप श्रेष्ठ होती. या गजानन महाराजांचे काही शिष्योत्तम होते. त्यामध्ये चंद्रकांत प्रधान नावाची व्यक्ती होती. ते सरचिटणीस म्हणून त्यांच्या संस्थेचं सगळं काम बघत असत. आता रोजचा सहवास घडतोय महाराजांचा. महाराजांनी उपासना दिली आहे, आम्हाला तो उपासना करतायत. पण मग आता रोज तेच करताय असं वाटायला लागतं माणसांना. अशी गंमत आहे. खरं असं कधी वाटतं का मग नाही आहे. ज्याप्रमाणे सूर्य रोज नवा आणि ताजा असतो, ज्याप्रमाणे चंद्र रोज नवा आणि ताजा असतो, वेलीवरची फुलं ज्याप्रमाणे कायम ताजी आणि सुगंधी असतात, त्याप्रमाणे उपासना रोज ताजी आणि प्रसन्न वाटली पाहिजे. हे लक्षात ठेवा उपासना करताना. जाऊ दे आता काय, मी 2 महिने स्तवन म्हटलंय, 3 महिने स्तवन म्हटलंय, आता काय त्याचा कंटाळा आला, असं नाही होता का मग. रोज नित्य नवीन तुम्ही म्हणता ना, तुम्हाला त्यातला गूढ अर्थ समजायला पाहिजे. तुमच्या अंतःकरणात प्रचंड नवीन प्रचंड विचार निर्माण व्हायला पाहिजे. आणि आपल्याला काहीतरी नाविन्य मिळाले, नवीन मिळाले, ज्ञान मिळालं आहे, ही भावना त्या उपासनेमध्ये झाली पाहिजे. आणि तशा प्रकारची उपासना करायची असते. आता या चंद्रकांत प्रधानांना म्हटलं की आता ही एवढीशीच उपासना करतोय आपण, काय महाराजांच्या बरोबर आहोत. आता आपल्याला आणखीन काहीतरी मिळवायचं आहे. माणसाचा हव्यास, सगळ्या गोष्टींचा माणसाला हव्यास असतो. आणि म्हणून त्यावेळेला गुळवणी महाराज खूप प्रसिद्ध होते. ते योग शिकवायचे. आता योग म्हणजे काय, फक्त शारीरिक व्यायाम नाही, तर त्या योगामध्ये काही शास्त्र होती, काही श्वासांवरचे काही प्रकार होते, आणि काही आध्यात्मिक ज्ञानासाठी काही क्रिया होत्या. त्यांचं नाव ऐकून चंद्रकांत प्रधानांना मोह झाला की त्यांच्याकडे जाऊन आपण योगविद्या शिकावी, आणि म्हणून गेले. गुळवणी महाराज प्रत्येक खूप कामात असायचे. पण यांनी लागलीच आपला वशिला लावला तिकडे की अहो मी गजानन महाराजांचा इथे सरचिटणीस म्हणून काम करतो, आम्ही बिल्ले लावायला तयार असतो, मी कोण आहे, जब आपली ओळख काढायची आणि आपण पुढे दर्शनाला जायची, अशी माणसांची गंमत. तसे चंद्रकांत प्रधानांनी सांगितलं. गुळवणी महाराज पण अध्यात्मामध्ये खूप पुढे गेलेले, आणि साहजिकच गजानन महाराजांच्या विषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये जो भाव होता, जो आदर होता, त्यामुळे त्यांच्या शिष्योत्तमाकडे पण, सेवकाकडे पण त्यांनी तेवढ्या श्रद्धेने आणि आदराने बघितलं. आणि म्हणून याला आता आपण शिकवलंच पाहिजे असं गुळवणी महाराजांना वाटलं. आणि म्हणून वेळ काढून गुळवणी महाराजांनी त्यांना काही योगशास्त्रातले काही गोष्टी शिकवल्या. चंद्रकांत प्रधानांना अत्यंत आनंद झाला. आनंदाने आले, आपल्या महाराजांना भेटायला गेले. महाराजांना म्हणाले की अहो मी असा गुळवणी महाराजांकडे जाऊन आलो, आणि त्यांनी मला अशा क्रिया शिकवल्या आहेत, आता मी अशा प्रकारे गोष्टी करू शकतो. गजानन महाराज नुसते हसले आणि म्हणाले, अहो हे तर आम्ही तुम्हाला सहज शिकवू शकत होतो, पण तुम्ही आयुष्यभर काय फक्त याच गोष्टी करत राहणार का? जेवढं मी तुम्हाला सांगितलंय तेवढं तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी पुरेसं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी पुरेशा आहेत तर दुसऱ्या गोष्टी करायची गरजच नाही. गुरु हे सगळं जाणतो की आपल्या शिष्याला कुठची साधना करणं आवश्यक आहे, आणि ती साधना त्याला बरोबर पुरेशी असेल एवढी साधना सद्गुरू आपल्या शिष्याला देत असतो, हे लक्षात ठेवा. आता या चंद्रकांत प्रधानांची गोष्ट आहे, त्याच्यावरून एक गोष्ट छोटीशी आठवली की आपण महाराजांच्या जास्त जवळ, मोठ्या थोर व्यक्तीच्या जवळ जास्त जवळ गेलं की किंमत कमी वाटते त्या व्यक्तीविषयी. जे इतरांना दर्शनासाठी आसुसलेले, नानांच्या आनंद यात्रा पुस्तकामध्ये उल्लेख आहे त्याचा, की गजानन महाराजांचं दर्शन व्हावं म्हणून नाना 3-4 वेळा तिकडे येऊन गेले. गजानन महाराज पुण्याला गेलेले होते, आणि सेवक शेवटी म्हणाले की अहो किती वेळा तुम्ही येणार, एकदा सांगितलंय ना की ते नाही येणार आहेत म्हणून वगैरे पण बोलले, पण नानांना ध्यास लागला होता की त्यांचं दर्शन व्हावं. तसं आता गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे. दुसऱ्या दिवशी काहीतरी उत्सव होता, सगळी मंडळी, जी नेहमीची कार्यकर्ते मंडळी यांच्याबरोबर बसली आहेत गोंदवलेकर महाराजांच्या बरोबर. उद्या जिलबी करायचं ठरलं. महाराज म्हणाले 4 किलो चण्याचं पीठ आणा. लागली जिलबी बनवणाऱ्या ज्या बाई होत्या त्या लागलीच म्हणाल्या महाराजांना, आता रोजचा परिचय ना, अहो एवढीसं पीठ काय कोणाच्या नाकाला पुरणार आहे, अशा शब्दात सांगितलं. महाराज नुसते हसले. ठरल्याप्रमाणे 4 किलो चण्याचं पीठ आणलं गेलं,
आणि गंमत म्हणजे या बाई दिवसभर जिलब्याच करत राहिल्या, पीठ तसं शिल्लक राहिलं. आता यांनी ज्या ज्यावर सांगितलं की जसं चंद्रकांत प्रधानांना जे मोठेपण आहे, आपल्याला मिळालेलं आहे, काय साधन आहे त्याचं मोठेपण समजलं नाही, तसे या बाईंना पण वाटलं की महाराजांना काय समजतंय. आम्ही पण कधीतरी असं वाटतं महाराजांना काय म्हणतंय, माझा हा प्रश्न असा आहे, तो असाच महाराजांनी सोडवला पाहिजे, आम्ही म्हणतो की नाही असो. अशी ही गंमत आहे. तर हे जाणायचं आहे की ती शक्ती किती मोठी आहे आणि आपण किती छोटं आहे. आणि म्हणून चरणाचा दास होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. दास्य वृत्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे भक्ती मार्गामध्ये. आता हे जे झालं तसं जसं ह्याचं झालं, हनुमंताचं झालं, ही कथा झाली, तशी गुरु संरक्षण देतो किंवा गुरुनी दिलेली उपासना किंवा गुरुच्या छायाखाली आपण असल्यावर आपल्याला दुसरं काही करायची गरजच नसते. तसा प्रकार सर्व रामकृष्ण चरित्राच्या चरित्रात माझ्या वाचनात आलं. सुरेंद्र बाबू म्हणून एक गृहस्थ होते. त्यांच्या मनामध्ये असं होतं की विवेकानंदांकडून दीक्षा घ्यावी, मंत्र दीक्षा घ्यावी. विवेकानंद शिकागोला जाऊन आलेले, अमेरिकेला जाऊन आले, नाव मोठं झालं, त्यांची असलेली सगळी प्रवचनं यांना खूप आवडायला लागली आणि एक प्रकारचं आकर्षण निर्माण झालं की त्यांच्याकडून मंत्र दीक्षा घ्यावी. आणि म्हणून सुरेंद्र बाबू विवेकानंदांना भेटायला आले. विवेकानंदांनी एकदा दोनदा त्यांना नाहीच सांगितलं. ते खूपच पाठीमागे लागल्यावर विवेकानंदांनी ठरवलं की ठीक आहे, मी तुम्हाला देतो. एक दिवस ठरला. सुरेंद्र बाबू आले तिथे. आता मंत्रदीक्षा द्यायची आहे. लागलीच नाही दिले विवेकानंदांनी. चल आलात, बसला, सगळी तयारी आहे, करा. गुरुच्या खोलीत गेले आणि रामकृष्ण परमहंसांच्या फोटो पुढे बसून त्यांनी निवेदन केलं विवेकानंदांनी की माझ्याकडे असे असे सुरेंद्र बाबू आले, त्यांना मी मंत्रदीक्षा देतोय. तुमच्याकडून मला आज्ञा मिळावी, फोटो पुढे निवेदन केलं आहे. तुम्ही अशा प्रकारे संपर्क साधू शकता गुरुशी, फक्त मनामध्ये तुमच्या इच्छा पाहिजे. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की तू देऊ नको, तुझा तो अधिकार नाही. विवेकानंदांना वाईट नाही वाटलं. आम्हाला वाईट वाटतं कोणी नाही म्हटलं की नाही तुला हे काम जमणार नाही, असं जरी म्हटलं तरी सेवकांना वाईट वाटतं, अशी गंमत आहे. विवेकानंदांनी बाहेर येऊन सुरेंद्र बाबूंना सांगितलं की मला गुरुची आज्ञा नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की गुरुच्या आज्ञेनुसारच आपण वागलं पाहिजे. सुरेंद्र बाबूंना वाटलं की विवेकानंद टाळाटाळ करतायत आपल्याला द्यायला. ते निघून गेले. काही थोडीफार वर्ष, 1-2 वर्ष मध्ये गेली. मनात विचार झालाय की विवेकानंदांनी आपल्याला मंत्रदीक्षा द्यावी. एक दिवस स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांना असं दिसलं की ते रामकृष्ण परमहंसांच्या मांडीवर बसले आहेत. आणि तेवढ्यात देवी आली स्वप्नामध्येच. आणि देवी म्हणाली की मी तुला मंत्र देते. ते म्हणाले मला कशाला मंत्र घेऊन मी काय होणार आहे. ती म्हणाली कवी होशील. देवी म्हणाली. ते म्हणाले मला काही कवी वगैरे व्हायचं नाही आहे. देवी म्हणाली कवी होणं म्हणजे ज्ञानी होणार आहेस तू, मी हा मंत्र देते, तू घे. त्यावेळेला सुरेंद्र बाबूंनी स्वप्नामध्ये देवीला असं उत्तर दिलं की आता तर मी गुरुच्या मांडीवर बसलेलो आहे, तर मला मंत्रदीक्षेची गरजच नाही. हा भाव आपल्या मनात महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही गुरुच्या मायेखाली आहात, छायेखाली आहात, तिच्या प्रेमाच्या खाली आहात, त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्या गोष्टींची गरज पडत नाही. पुढे अशी कथा झाली की जवळजवळ 12 वर्ष गेली. सुरेंद्र बाबू नंतर परत कलकत्त्याला आले, रामकृष्ण परमहंसांच्या मठामध्ये आले. आणि त्यावेळेला शारदा देवी सगळ्यांना मंत्रदीक्षा देत असत. त्यावेळेस सुरेंद्र बाबूंना वाटलं आता यांच्याकडून मंत्रदीक्षा घ्यावी. आणि या पण तयार झाल्या, माताजी पण तयार झाल्या. माताजी डोक्यावरून पदर घेत असत, त्यामुळे त्यांचा चेहरा कोणाला दिसत नसे. मंत्रदीक्षा देण्याच्या वेळेला माताजींनी आपल्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला काढला आणि सुरेंद्र बाबूंकडे बघितलं. आणि सुरेंद्र बाबूंनी माताजींकडे बघितलं. आणि त्या क्षणाला सुरेंद्र बाबूंना जाणवलं की आपल्याला स्वप्नात जी आली होती देवी, ती देवी म्हणजे माताजी आहेत. आता याचा अर्थ याचा की त्यांची इच्छा आहे मंत्रदीक्षा घ्यायची. रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना सांगितलं तू मंत्रदीक्षा देऊ नकोस, तुझा अधिकार नाही.
पण ही जी शक्ती आहे, ही शक्ती सतत 12 वर्ष सुरेंद्र बाबूंच्या बाजूला फिरत होती, हे त्याच्यावरून जाणायचं आहे. असा गुरु, आपण एकदा गुरुशी कनेक्ट झाल्यानंतर गुरु आपल्या अवतीभोवती सदैव आपली काळजी घेण्यासाठी असतो, हे या कथेवरून आपल्याला लक्षात येते. आणि म्हणून साधना किती करायची, जर जेवढी गुरुनी आपल्याला साधना दिली आहे तेवढी साधना आपल्याला पुरेशी आहे, इतर गोष्टी करायची आवश्यकता नसते. जे अनावश्यक आहे त्याच्यामध्ये उगाच वेळ घालवू नका, त्याच्यापेक्षा आपल्या अंतःकरणामधला भक्तिभाव अधिक वृद्धिंगत करत जा आणि आपली आध्यात्मिक प्रगती करायच्या मार्गावर लागा. आता भक्तीचं हे भक्ती आणखीन एक प्रोटेक्शनच्या कृष्णाच्या चरित्रात एक कथा आहे. आता गोकुळातला कृष्ण आहे, कृष्णाची विविध रूपं आहेत, विविध रूपामध्ये कृष्णाची पूजा होते. बालखोड्या करणारा बाळकृष्ण, गोपींच्या घरामध्ये असलेलं लोणी वगैरे, शिंक्यावरचं लोणी पसार करायचं आणि म्हणून या गवळणी लपवून लपवून ठेवायच्या. एक दिवस श्रीकृष्ण अशाच एका गोपीच्या वरंड्यात बसला होता आणि त्या गोपींनी लोणी काढलं आणि तिने शिंक्यात ठेवून ती वर ठेवत होती. तिने बाहेर बघितलं तर तो जो कृष्ण बाहेर बसलाय तो बघतोय की आपण लोणी कुठे ठेवले आहे. आणि मग तिला वाटलं की आता हा उद्या येणार, रात्री येणार आणि हे सगळं लोणी फस्त करणार, आता मी मथुरेला विकून काय पैसे मला मिळणार. आणि म्हणून ती रागारी बाहेर येते आणि कृष्णाला म्हणते की अरे तू बघितलंस की मी कुठे लोणी ठेवलंय, पण तू रात्री येऊन खाऊ नकोस, तू जर खाल्लंस तर तुझी शेंडी आहे ती मी खांबाला बांधून टाकेन, अशी त्याला धमकी दिली. आता रात्री काय घडलं, रात्री श्रीकृष्ण आला. श्रीकृष्णाने तिची वेणी आणि तिच्या यजमानांची शेंडीची गाठ भरून टाकली. सकाळी उठली, लवकर लवकर गे, आता लोणी घेऊन मथुरेला विकायला जायचं आहे, 4 पैसे मिळतील. उठते तर उठताच येत नाहीये. काय झालं काय झाली म्हणून बघितलं तर लक्षात आलं की अशा प्रकारे वेणी बांधली गेली आपली. तिच्या यजमानांना पण उठता येत नाहीये. दोघेही गोप आणि गोपी आता गाठ सोडवायचा प्रयत्न करतायत पण ती गाठ सुटत नाहीये. मग घरातली लोक आली, त्यांनी पण सोडवायचा प्रयत्न केला तरी पण ती गाठ सुटत नाही. कात्रीने कापायचा प्रयत्न केला तरी गाठ सुटत नाही. मग आता हे सगळं आहे, आजूबाजूची लोक सगळी जमा झाली आणि आता हे सगळं प्रकरण राजाकडे न्यायला पाहिजे. नंद राजाकडे काही लोक गेले सांगायला की असा असा प्रकार घडला आहे. आता ह्या राजाची जबाबदारी प्रजेला जर काही त्रास झाला तर तिथे जाणं. आणि म्हणून नंदराजा, यशोदा आणि बरोबर बाळकृष्ण घेऊन ते आपल्या कृष्णाला घेऊन आले सगळेजण तिथे. सगळा प्रकार बघतोय नंदराजा, काही समजत नाही आता हे कशी गाठ सोडवायची. हा कृष्ण पुढे गेला आणि कृष्णाने ती गाठ सोडवली. आता या कथेचा अर्थ काय आहे, ही रूपकात्मक कथा पण असेल पण ह्याचा अर्थ काय आहे की आपली कर्माची गाठ आहे ते कोणीही सोडवू शकत नाही, फक्त सद्गुरू सोडवू शकतो. म्हणून भगवंताशी शरण जाणे. आपले कर्मभोग फक्त भगवंतच सोडवू शकतो. आपल्याला दुःखातून फक्त सद्गुरूच बाहेर काढू शकतो. आपण किती प्रयत्न केले तरीही कर्माची गाठ सहज सुटत नाही. आम्ही अपेक्षेने बाकी सगळ्यांकडे बघत असतो की याच्यामुळे मला होईल, त्याच्यामुळे त्याला मिळेल, पण काही नाही. फक्त सद्गुरू तुमची कर्मशुद्धी करू शकतो. आणि म्हणून भगवंताशी सद्गुरूला शरण जाणं, अनन्य भावाने शरण जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. साधा विचार करा की दिवसभरात आपण किती तास उपासना करतो. उपासना म्हणजे मी असं म्हणत नाही की पोथ्या घेऊन बसा आणि जपाची माळ म्हणा. तुमच्या मनात 24 तासातल्या किती वेळ भगवंताचा विचार असतो, महाराजांचा विचार असतो, हा विचार करा. आणि तुम्हाला गंमत माहिती आहे का, शास्त्र असं आहे जर तुम्ही 25% उपासना केली तर 25% उपासनेचं फळ तुम्हाला सद्गुरू देतो. आणि सद्गुरूंनी 25% म्हणजे त्याची जी पुण्याई असते ती पुण्याई आपल्या उपासनेमध्ये घालतो. ज्या उपासनेने आपल्याला 25% फळ मिळालं आहे तेवढंच फळ, तेवढीच पुण्याई सद्गुरू आपल्याला देतो.
आणि हे 50% झालं की आणखीन 50% परमेश्वर देतो. आणि अशा प्रकारे आपण एवढीच उपासना केली तर त्याच्या चौपट आपल्याला उपासनेचा फायदा होतो. पण आमच्या मनामध्ये 24 तासामधले काही ठराविक वेळेपुरतंच स्वामींची आम्हाला आठवण असते. इतर वेळेला आम्ही अनेक चिंता करत राहतो की हे कसं होणार, ते कसं होणार, माझ्या पुढचा हा प्रश्न आहे, हा कसा सुटणार, अमुक तमुक अनंत विचार डोक्यात चालू असतात. आणि म्हणून आपल्याला उपासना कशी वाढवायची ह्याच्यावर आपल्याकडून चिंतन झालं पाहिजे. म्हणजे जसं ते म्हटलेलं आहे, राधा मंथन करते आणि ती श्रीकृष्णाचं चिंतन करते, तसं ईश्वराचं चिंतन आपल्याला झालं पाहिजे. आपलं काम करता करता हा ईश्वरी भाव सातत्याने आपल्या मनामध्ये असला पाहिजे. काही खातोय तर परमेश्वराची आठवण यायला पाहिजे की या परमेश्वराच्या कृपेमुळे मी खातोय, म्हणून आपल्याकडे म्हणायची पद्धत आहे खाऊन झाल्यावर, जेवण झाल्यानंतर, अन्नदाता सुखी भव, अन्नदाताचे कल्याण हो, आजच्या सारखे उद्या मिळो. परमेश्वराची कृपा आहे म्हणून आज हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे अन्न. आणि म्हणून ज्याने दिलं, जो परमेश्वर आहे, हा परमेश्वराने ज्यांच्याकडून हे धान्य पिकवून घेतलंय ते आपल्यापर्यंत आलंय. कोणीतरी ते तयार बनवलाय पदार्थ आणि आज आपण ते बसून खातो आहे. या सगळ्याचं स्मरण त्याच्यामध्ये आहे. म्हणजे ज्याची आपण मदत घेतली आहे त्याच्याविषयी मनामध्ये आदराची भावना वृद्धिंगत करणंच म्हणजे ईश्वराची सेवा करणं, हे लक्षात घ्या. सकाळी उठल्यानंतर पृथ्वीला नमस्कार करायचा असतो की मी तुझ्यावर पाय ठेवते. आपल्या संस्कारामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण आम्ही त्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरलो. पृथ्वीवर तुम्ही पाय ठेवणार आहात, तिची आहे मॅग्नेटिझम आणि ती म्हणून आपण आज उभं राहू शकतोय. पण आम्हाला वाटतं आम्ही आमचं सगळे सर्वस्व आहोत, आम्ही आमचंच कोणीतरी मोठे आहोत. त्यामुळे शरणागतीची भावना, विनम्रता, दास्य भाव आपल्याला हळूहळू जर जागृत करत गेलो तर आपण जीवनामध्ये अधिक आनंदी होऊ शकतो. आता आपण उपासना का करायची हे बघितलं, किती करायची हे पण बघितलं. आणि आता उपासनेचे म्हणजे भक्तीचे काय मार्ग आहेत, कशा प्रकारे भक्ती आपण ईश्वराची करू शकतो. तर नवविधा भक्ती आहेत. आता पहिली आहे ते कीर्तन म्हणतात. आता कीर्तन म्हणजे काय तर ईश्वराचं गुणगान गाणं. पूर्वी दशावतार वगैरे अजून काही खेडेगावात होत असतील, पण अशा प्रकारचे कार्यक्रम व्हायचे ज्या वेळेला ज्याच्यामध्ये देवांची सगळी चरित्र आणि कथा सांगितल्या जायच्या. ईश्वरी गुणांचं चिंतन करणं, ते काव्यात म्हणणं, पद्यात म्हणणं, नाटकाच्या रूपाने म्हणणं, हे कीर्तन. हा भक्तीचा एक मार्ग आहे. दुसरं आहे, हे कीर्तन ऐकणारी लोक पाहिजेत आणि म्हणून श्रवण हा भक्तीचा भाव आहे की अशा ठिकाणी तुम्ही जा ऐकायला. ईश्वराविषयी जे काही गुणगान आहेत ते ऐकण्यासाठी जाणं म्हणजे श्रवण भक्ती पण आहे. आता श्रवण भक्तीप्रमाणे स्मरण भक्ती आहे की ईश्वराचं सातत्याने स्मरण ठेवायचं, त्याचं नामस्मरण करायचं. तर भक्त प्रल्हाद म्हणता येईल. आता कीर्तनाच्या संबंधी जर म्हणायचं झालं तर आपण शुकदेव म्हणू शकतो. शुकदेवानी परीक्षित राजाला सगळं पुराण सांगितलं. श्रीमद भागवत पुराण सांगितलं म्हणजे कीर्तन झालं आणि ऐकलं, श्रवण केलं. ह्या दोन्ही गोष्टीचे ते अधिकारी झाले, परीक्षित राजा आणि शुकदेव. शुकदेवांनी सांगितलं, त्यांनी कीर्तन केलं आणि श्रवण परीक्षित राजाने केले. आता स्मरणामधला अधिकारी कोण असेल तर फक्त प्रल्हाद आहे. वडिलांचा एवढा विरोध होतो आहे तरी पण त्यांनी विष्णूचं नाव घ्यायचं सोडलं नाही, अखंड नामस्मरण करतो आहे. आणि हे सातत्याने परमेश्वराचं स्मरण केलं आणि म्हणूनच परमेश्वराचं दर्शन झालं, परमेश्वराने त्याला वाचवले. आता चौथा आहे ते पादसेवन भक्ती. ती भक्ती कोण करताय तर लक्ष्मी करते. विष्णूच्या चरणाशी बसली आहे, विष्णूचे पाय चेपते. आणि पृथू म्हणून एक राजा होऊन गेला, त्याला पण विष्णूचे पाय चेपायचा अधिकार मिळाला आहे. तो पण विष्णूचे पाय चेपतोय. कथा अशी आहे की पृथू हा राजा सम्राट झाला. त्यावेळेला असं घडलं होतं की धान्य पिकतच नव्हतं
आणि धान्यासाठी लोक अतिशय धावपळ करत होते. पृथ्वीराजा सम्राट झाल्यावर त्यांनी चौकशी केली की धान्य का मिळत नाहीये. त्यावेळेला तर असं कळलं की धरणी मातेने सगळं पोटात ठेवलेलं आहे आणि ती देत नाहीये. आणि म्हणून पृथ्वीराजाला राग आला आणि तो तिला पृथ्वीला मारायला निघाला. त्यावेळेला तिने गायीचं रूप केलं, अशी कथा आहे. धरणीमातेला त्यांनी विचारलं की तू असं का करतेस, तेव्हा तिने जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे. पुराणातल्या गोष्टी पुराणात गेल्या रे, या काळात या सगळ्या गोष्टींची गरज आहे. तिने सांगितलं की मी धान्य भरपूर देत होते, पण कोणाला त्याची किंमत नाही वाटली. त्याची नासाडी झाली, नासधूस झाली. राजा होता, त्या राजाला देखील याची किंमत वाटत नव्हती. आणि म्हणून मी आता द्यायचं बंद केलंय. आता लक्षात घ्या, आज आपल्या देशामध्ये काय घडलंय. आतापर्यंत वेगवेगळी आंदोलनं झाली, पिकाला भाव मिळाला नाही, अमुक झालं तमुक झालं म्हणून सगळी जी काय होती ती शेती पिकलेली, धान्य पिकलेलं रस्त्यावर लोटलं गेलं, फेकलं गेलं. दूध रस्त्यावर फेकलं गेलं. हा जो उन्माद माणसाला आलेला आहे हा चुकीचा आहे, हे आपल्या धर्मात सांगून ठेवलंय, लक्षात घ्या. म्हणून या गोष्टी तरुण पुढे पुढे हे संस्कार व्हायला हवेत की आपण जे मिळवतो हे त्याची अशा प्रकारची तुम्ही फेकून देऊ नका, एवढे उन्मत्त होऊ नका. नानाने एका ठिकाणी म्हटले आहे, क्रांती कायद्याने होत नाही, क्रांती सुसंस्काराने होते. आणि म्हणून सुसंस्कार करणं महत्वाचं आहे. आणि हेच कार्य सगळ्या धार्मिक संस्था करत राहतात. आणि त्याच कार्यामध्ये आपण आहोत की चांगले संस्कार समाजावर घडवायचे, प्रत्येक व्यक्तीला विनयशील बनवायचे, त्याला जे जे मिळायचे त्याचे ऋण त्या व्यक्तीने मानायचा विचार जर समाजामध्ये रुजला तर अशा प्रकारच्या गोष्टी समाजात घडणार नाही. कोण देतंय आपल्याला ह्याचं आम्हाला भानच राहत नाही. आम्हाला किंमत मिळाली नाही म्हणून सगळा भाजीपाला धान्य रस्त्यावर फेकून द्यायचं, दूध ओतून द्यायचं. अशा प्रकारचे आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. हे दुर्दैव आहे. कारण का तर आम्ही आमचं जे काय आहे त्याचा अभ्यास करत नाही आणि ते समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही. आणि म्हणून या कार्यामध्ये आपल्याला कटिबद्ध होऊन कार्य करायचे की समाजामध्ये चांगले विचार रुजवायचे. जे जे आमच्या गटात सांगितलेलं आहे ते सगळं लोकांच्या उपयुक्ततेसाठी आहे. त्याच्यातूनच मानवाची प्रगती होणार आहे आणि या धरणीवर या विश्वामध्ये आनंदाचं राज्य तेव्हाच निर्माण होणार आहे. आता या पृथ्वीराजाची अशी गोष्ट आहे की त्यांनी 100 अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं, अशासाठी की ईश्वर दर्शन व्हावं. आणि म्हणून तो अश्वमेध यज्ञ सुरू केला आणि जो घोडा होता तोच घोडा इंद्राने पळवला. त्यांनी परत प्रयत्न केला दुसऱ्या वेळेला, त्यावेळेला परत इंद्र आला, इंद्राने घोडा पळवला. कारण इंद्राला भीती वाटली की अरे जर 100 अश्वमेध यज्ञ केले तर माझं पद जाईल. प्रत्येकाला आपल्या पदाची भीती असते, तशी भीती इंद्राला पण वाटत होती की माझा अश्वन हा डळमळीत करतोय. आणि म्हणून काय करा, याचा असलेला त्यांनी आणलेला जो घोडा आहे अश्वमेधाचा तो घोडाच पळवून टाकायचा. व पृथ्वीराजाने ब्रह्माला प्रश्न विचारला की हे सगळं काय चाललं आहे, माझे अश्वमेध यज्ञ कसे होणार, मला ईश्वराचं दर्शन हवे, मला ईश्वराचं दर्शन कसं मिळेल. त्यावेळेला ब्रह्माने सांगितलं की अरे इंद्राने अश्वमेध यज्ञ 100 केले, त्याच्यामुळे त्याला आता इंद्रपद मिळालं आहे. ते पद मिळालंय, त्यांनी यज्ञ केले तरी पण तो चोरी करतोय, म्हणजे त्याला काय ईश्वर दर्शन झालंय का. ईश्वर दर्शन अश्वमेध यज्ञ करून होत नाही. ईश्वर दर्शन तुला अंतःकरणापासून ईश्वराविषयी प्रेमभाव निर्माण कर. आणि तू हा प्रेमभाव तुझ्या हृदयात आल्यानंतर ईश्वर साक्षात तुझ्या समोर उभा राहील. आणि त्याप्रमाणे विष्णूंनी याला दर्शन दिले. शंकर चक्र गदा हातात घेऊन विष्णू पृथ्वीराजाच्या समोर साकार झाला. म्हणाला वर माग काय हवाय तो. एवढं भाग्य बघा तुम्ही, काय वर मागितला. आमच्या मनात किती विचार येतील, काय काय मागू आणि काय काय नको. म्हणाला की माझी प्रजा सुखी ठेव. तो राजा होता, राजाचं कर्तव्य माझी सगळी प्रजा सुखी ठेव. विष्णू म्हणाला अजून एक वर माग. तो म्हणाला की तुझ्या चरणाची मला सेवा करता येईल. विष्णू म्हणाला ठीक आहे.
पुढे पृथ्वीराजाचे म्हणाले खूप गमतीशीर आहे. तो म्हणाला की लक्ष्मी तुझे पाय चेपतेचे, आता मी पण पाय चेपणार, म्हणजे दोन सेवक एका ठिकाणी काम करणार म्हणजे भांडण होणार. आता भांडण झालं तर तू लक्ष्मीची बाजू नाही घ्यायची आहे, तू माझी बाजू घ्यायची आहे, अशी पृथ्वीराजाने त्याला अट घातली. विष्णूने ते मान्य केलं. पाद पाद सेवन, पायाची सेवा. आम्हाला प्रसाद सेवनच माहिती असतं, अशी गंमत आहे. आम्हाला वाटतं की मठात गेलो आणि प्रसाद मिळाला म्हणजे आम्ही पुण्यमान झालं, फार मोठं पुण्य जमा केलं. नाही, सेवेनी पुण्य मिळतंय, लक्षात घ्या. प्रसाद द्यायचा असतो, प्रसाद देवाला अर्पण करायचा आणि लोकांना वाटायचा असतो. प्रसाद एवढासा खाल्ला तरी महान पुण्य मिळतं, वाटण्याने अधिक पुण्य मिळतं, हे लक्षात ठेवा. पण भावना अशी झाली आहे की प्रसाद प्रसाद आपण खायचा, कोणीतरी द्यावं आणि आम्ही खाणार. की ही जी भूमिका आहे, ही मनोभूमिका आपण बदलायची आहे. प्रसाद वाटायचा. जेवढा जास्तीत जास्त तुम्ही लोकांना प्रसाद द्याल तेवढ्या जास्तीत जास्त ईश्वराची तुमच्यावर सहज आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज आयुष्यामध्ये उपलब्ध होऊ शकतात. आता पुढची भक्ती आहे ती अर्चन भक्ती. ही भक्ती आपण सर्वसामान्य जे गृहस्थी माणसं आहेत ते सहज करू शकतात. म्हणजे देवाच्या मूर्तीवर अभिषेक करणं, देवाची पूजा करणं, अर्चा करणं, घरात दुसऱ्या पूजा करणं, देवदर्शनाला जाणं, यात्रा करणं, देवळाचं बांधकाम होत असेल तर निधी देणं, देवळामधल्या प्रसादासाठी निधी देणं, देवाला अलंकार अर्पण करणं, देवाला प्रसाद अर्पण करणं, देवाला वस्त्र अर्पण करणं, अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या याच्यात येतात अर्चन भक्तीमध्ये. आणि ही गृहस्थी लोकांना करता येण्यासारखी गोष्ट आहे. पुढे असं सांगून ठेवलंय की ज्यांना हे पण शक्य नाही आहे त्यांनी कदाचित जिथे जिथे निदान पूजा होते आहे तिथे तरी ती पूजा जाऊन बघावी, तिथे उपस्थित राहावं आणि सगळं पूजेचा विधी नीट बघावा. पण आता गंमत अशी असते की पूजा चालल्या आहेत तिकडे चालू देत, आम्ही बाकीची मौज करायला सगळे जमतात. आता लग्नामध्ये पण अनेक विधी असतात, विधी करायचे म्हणूनच विधी केले जातात, कोणाचंही त्याच्याकडे लक्ष नसतं. करतात त्यांचं पण लक्ष नसतं, त्यांचं पण फोटोग्राफरकडे लक्ष, याच्याकडे लक्ष, त्याच्याकडे लक्ष, अशी सगळी गंमत चाललेली आहे. मग पूजेला खूप महत्त्व आहे, सगळे संस्कार आहेत त्याच्यामध्ये. मला नेहमी वाटतं की प्रत्येकाने जे जे विधी आहेत, लग्नाचा म्हणून विधी आहे, दुसरे काय आहे त्याचा अर्थ प्रत्येकाने आयुष्यामध्ये समजून घ्यावा. ज्या वेळेला तुम्हाला पूजेला बोलत आहे तेव्हा फक्त प्रसादापुरतं जायचं नाही आहे, तर पूजा विधी तिथे बसून बघायचं आहे, ती अर्चन भक्ती आहे. आता पुढची सख्य भक्ती म्हणजे जी अर्जुनाने कृष्णाबरोबर केली. अर्जुनाने ओळखलं होतं की कृष्ण देव आहे, पण म्हणून अर्जुनाने त्याचं आपली मैत्रीचं नातं सोडलं नाही, त्यांनी कायम मैत्रीचंच नातं कृष्णाबरोबर ठेवलं. आता कृष्ण त्याला युद्धाला अर्जुनाने नकार देत असताना कृष्ण त्याला कितीतरी बोलला, कितीतरी वाद घातले, अर्जुनाने पण वाद घातले, दोघांनी एकमेकाशी भरपूर वाद घातले, भरपूर चर्चा केली. हे मित्रत्वाचं नातं. अखेर श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाला सज्ज केलं, मित्र घडवला, मित्राकडून योग्य कार्य करून घेतलं. मित्रत्वाचं सख्य भक्ती ही आहे की मित्रत्वाचं देवाशी नातं निर्माण करायचं. इरावती कर्वे नावाच्या एक विदुषी होत्या. आताच्या नव्या पिढीला या काही गोष्टी माहिती नसेल, मराठीचं आता कुठे गेलंय माहिती नाही याची परिस्थिती. भारतीय लोकांचे जे नाते संबंध आहे याच्यावर त्यांनी बऱ्याच ग्रंथ लेखन केलेलं. अशा या इरावती कर्वे प्रचंड बुद्धिमान होत्या, अभ्यासक होत्या, अनेक पुस्तकं लिहिली. त्यांनी असं एका ठिकाणी म्हटलंय की विठोबा, त्या काळातली गोष्ट आहे, म्हणजे जवळजवळ मी असं म्हणेन की 80 ते 90 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळेला त्या असं म्हणाल्या की विठोबा माझा बॉयफ्रेंड आहे. हे शब्द वापरलेत त्यांनी, बॉयफ्रेंड शब्द वापरलेत, मी शब्द बदलून नाही सांगते. विठोबा माझा बॉयफ्रेंड आहे. त्यांनी ईश्वराशी, विठोबाशी मित्रत्वाचं नातं जोडलं. त्यांची भक्ती तशा मार्गाची होती. देवाशी आपण अशा प्रकारे मैत्री करू शकतो, मैत्रभाव ठेवू शकतो आणि त्याची भक्ती उपासना आपल्याकडून त्या पद्धतीने होते. आता दास्य भक्ती, दास्य भक्तीचा जो प्रमुख आहे तो म्हणजे हनुमंत.
प्रचंड बुद्धिमत्ता आहे, सामर्थ्य आहे, तरी पण रामाच्या चरणी दास म्हणूनच राहिला. रामानी जे जे सांगितलं तिथे पुढे प्रश्न नाही विचारला की हे असं का करायचं, मी असं करू का. आता मगाशी त्या बाई म्हणाल्या तशा गोंदवलेकर महाराजांना, अहो 4 किलो बेसन काय कोणाच्या नाकाला पुरणार आहे. त्याच्यामुळे आणि आता इथे हनुमंताचं बघा की एवढी प्रचंड शक्ती आहे, बुद्धिमत्ता आहे, तरी रामाने जे सांगितलं तिथे पुढे प्रश्न नाही, त्याप्रमाणे आज्ञा पालन केलं. ही दास्य भक्ती आहे. या मार्गाने देखील आपण परमेश्वराची उपासना करू शकतो. आणि म्हणून संतांनी म्हटलेलं आहे अनेक ठिकाणी की मी दासाचा, मी तुझ्या दासाचा मी दास. देवाचा जो दास आहे म्हणजे देवाचं जो कार्य करतोय त्याचं कार्य, त्याचा मी दास आहे, हा भाव संतांनी दाखवलेला आहे. आपण मागे म्हणजे चोखामेळाच्या अभंगांमध्ये बघितलेलं आहे की त्यांनी म्हटलंय की तुझ्या महाराचा मी महार. आता महारी शिबी नाही आहे लक्षात घेतले, मागच्या मी एकदा तुम्हाला सांगितलंय, परत आठवण करून देते. महार म्हणजे जी गावाची वेश आहे, त्या वेशीमध्ये नवीन माणूस जर कोणी प्रवेश केला तर त्या माणसाला त्याच्या माणसाविषयीची माहिती राजापर्यंत नेऊन पोचवायची, किंवा जो गावाचा प्रमुख आहे त्याच्यापर्यंत नेऊन या माणसाला गावात ठेवायचं की नाही ही जबाबदारी त्याच्यावर दिलेली असायची की राजाकडे जाऊन त्यांनी माहिती द्यायची. राजाने जर मान्य केलं तरच तो माणूस गावात राहू शकतो, नाहीतर हा महार त्याला गावाच्या बाहेर काढणार. आता जे काय राजकारण चाललेलं आहे ते राजकारणाच्या मध्ये आपल्यापूर्वी ही सगळ्या गोष्टी होत्या की कोणाला प्रवेश द्यायचा. छोटंसं गाव आहे पण तिथली असलेली सुव्यवस्था कुठेही पोखरली जाऊ नये आणि प्रजेला कुठच्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ही अशी व्यवस्था होती की प्रवेश करणारी व्यक्ती किती योग्य आहे, ही आपल्याला त्रासदायक होणार आहे का, याचा आपल्याला फायदा आहे हा विचार केला जायचा. आणि हे काम करणारी जी व्यक्ती होती तो महार. तुझ्या महाराचा मी महार असं विठोबाला चोखामेळा म्हणतोय. अशा प्रकारे दास्य वृत्ती आहे, त्या वृत्तीने आपण भगवंताची पूजा करू शकतो. आणि शेवटचा आहे जो आत्मनिवेदन. म्हणजे बळीराजाचं उदाहरण देता येईल. वामनाने 3 पावलाची जागा मागितली आणि बळीराजाचं सर्वस्व हिरावलं आणि शेवटी बळीराजाने आपलं डोकं पुढे केलं. त्याच्यावरही देवाने वामनाने पाय ठेवला आणि हा नरकामध्ये पाताळामध्ये गेला. बळीराजाने सर्वस्व देऊन टाकलं. असं ईश्वरासाठी सर्वस्व अर्पण करायला आपल्याला शिकायचं आहे. टप्प्याटप्प्याने सहज शक्य नाही आहे. नानांकडे बघितल्यावर या गोष्टीची आठवण येते की नानाने देखील स्वामी समर्थांच्या कार्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. माझं म्हणून काही कशावर त्यांनी हक्क ठेवला नाही. आज माणसं 5-5, 10-10, 100 रुपयाचा विचार करत राहतात. नानांकडे सगळं असून देखील माणसं विचार करतात, अशी गंमत आहे. नानांकडे काहीच नव्हतं, होती ती नितांत श्रद्धा स्वामींच्या विषयी आणि स्वामींची अनंत कृपा, आणि त्यामुळे नाना पूर्ण समाधानी होते. आणि म्हणून नानाने जे काही साहित्य लिहिलं त्या साहित्याची रॉयल्टी सुद्धा त्यांनी आपल्यासाठी ठेवली नाही, आपल्या कुटुंबासाठी ठेवली नाही. या नानांचा त्याग खूप मोठा आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर ह्या कार्यासाठी जागा हवी आहे. लागलीच कुठेतरी भाड्याची जागा गेली आहे, भाडं भरा आणि काम करा. नाही, आपल्या स्वतःच्या घरामध्ये 30 वर्ष स्वामी समर्थ परिवाराचं कार्य नानांनी केलं आणि नानांनी त्यांना सहकार्य केले, लक्षात घ्या. आमच्या घरात जर स्वामी समर्थ परिवाराचा किंवा कुठल्याही धार्मिक संस्थेचा जर कार्यक्रम करायचा म्हटला तर किती लोक हात वर करतील, हा विचार करा तुम्ही. आणि 30 वर्ष कार्य नानांनी केलं. ही जी आहे ती आत्मनिवेदनच आहे, भक्ती आहे. पूर्ण स्वामींसाठीच आयुष्य जगणं. असे टप्प्याटप्प्याने या भक्ती मार्गाने, या नवविधी मार्गातली जो मार्ग आपल्याला आवडेल त्या मार्गाने आपल्याला स्वामी समर्थांची उपासना करायची, स्वामी समर्थांची भक्ती करायची. विविध मार्ग दिलेले आहेत, त्याच्यात पण चॉईस आहे तुम्हाला कशा प्रकारे करा भक्ती. कुठच्याही मार्गाने करा, तुम्ही ईश्वराच्या कृपेला प्राप्त होऊ शकता. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे गुरुची कृपा, गुरु आपल्याला संरक्षण देतो. आता स्वामी समर्थांच्या चरित्रात आपण बघितलेल्या आहेत कथा की स्वामी समर्थांनी चिंतापंत टोळांना घरी एक दिवस थांबवून घेतलं. रंगपंचमीचा दिवस होता, कथा तुम्हाला माहिती असेल सर्वांना.
अर्थ लक्षात घ्यायचे, त्या कथेच्या मागचा अर्थ सगळ्यात महत्वाचा आहे, नुसती कथा काय. चिंतापंत टोळ्यांच्या घरी जाऊन बसले आणि त्यांना राजदरबारात जाऊ देत नव्हते. रंगपंचमीचा दिवस आहे, राजदरबार भरणार आहे, तिथे कार्यक्रम आहे. चिंतपंत टोळे दरबारामधले कारभारी होते, प्रमुख स्थानावर होते. पण महाराज सकाळी सकाळी त्यांच्या घरी जाऊन बसले आणि म्हणाले, आता महाराज आल्यावर कसं जाणार. ही गंमत आहे. हा भाव पाहिजे की महाराजांचं कार्य आहे, मी माझं स्वतःचं काहीतरी घरगुती छोटंसं काम आहे म्हणून हे काम सोडून जायचं नाही, त्यातून शिकायचं आहे. आम्हाला वाटतं की आम्ही सगळ्या घराची, आमच्या घराची जी काळजी आहे ते फक्त मीच करू शकतो, असा एक आमच्या मनात भाव असतो. पण ते केव्हा ईश्वराचं काम असेल तेव्हा. पण जर ऑफिसमध्ये प्रमोशन मिळणार असेल तर घरात कोणाला ताप येऊ नये, आणखीन काही होऊ नये, मला आज गेलंच पाहिजे, माझं प्रमोशन ड्यू आहे, असे भाव असतात. अशी आमची भक्ती असते. आपल्याला बदलायचं आहे तर या दृष्टिकोनातनं प्राधान्य कशाला द्यायचं. आता म्हटलं की आपल्याला वाटतं की फक्त मीच माझ्या कुटुंबाची काळजी करतो आणि म्हणून कुटुंबातले अनेक प्रश्न आम्ही समोर आणतो, नोकरीतले पण आणतो की कसं करणार. काही नाही, आधी ईश्वराचं कार्य हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि हा अनुभव मी माझ्या आयुष्यात घेतला आणि त्या कथा तुम्हाला अनेक वेळा सांगितली आहे. कर्तव्य कर्म ईश्वरी कार्यासाठी जेव्हा आपण कार्यरत असतो तेव्हा आपल्याला मिळणाऱ्या छोट्या छोट्या लाभांच्या मोहात आपण पडायचं नाही आहे. त्या कार्यासाठी आपण तिथे आपली गरज आहे तिथे आपण हजर राहायचं आणि मग आपल्याला काय त्याग करायला लागतोय, काय त्रास होणार आहे त्याचा आयुष्यात कधी विचार करू नका. मग तुमचं आयुष्य नक्कीच उजळून निघेल. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते. पण आम्ही भयभीत असतो, मी नसलो तर कसं, घरात असं आहे, आता मी कसा येऊ, मी कसा करू, ताई आता असं झालं, आता मी कसा येणार उत्सवाला, अमुक तर मग खूप छोटी छोटी आपण कारणं शोधतो. कारण आम्ही समजतो की मीच सगळं करू शकतो. त्या संबंधीची एक खरी घडलेली कथा सांगते. एक महिला, 48 वर्षाच्या महिला मला एकदा भेटायला आल्या होत्या. स्वामी भवनात आल्या, मला भेटायला आल्या. असं सध्या अनुभवावरून गप्पा चालल्या, भक्ती सगळी असल्यावर भक्तीच्या विषयी, स्वामींच्या विषयी कथा. त्या बोलता बोलता म्हणाल्या की ताई तुम्हाला मी माझा एक अनुभव सांगते. म्हणाल्या की मी बोरिवलीला राहायची आणि माझी आई गिरगावात होती. आईचं वय बरंच झालेलं, 78 वगैरे, आणि म्हणून मला असं वाटत होतं की आईने माझ्याकडे येऊन राहावं. आई एकटी कुठे गिरगावात राहणार. पण आई हट्टी होती. आई म्हणाली की नाही नाही, मी काय येणार नाही तुझ्या घरी राहायला, मी इथे बरी आहे, माझे स्वामी आहेत, मी राहीन, स्वामी माझा सांभाळ करतील. तर म्हणाली मी असं करायला लागले की रोज रात्री मी आईकडे गिरगावात झोपायला जायची आणि सकाळी उठून मी माझ्या घरी यायची. असं मी 2-3 महिने करत राहिले. कारण माझ्या मनात भय की रात्री अपरात्री आईला काय झालं तर, आईचं भय झालंय, काळजीने मी जात होती. तर म्हणाली नंतर एक दिवस स्वामी स्वप्नात आले आणि या महिलेला म्हणाले की अगं मी असताना तू काय तिची काळजी घेणार आहेस. ही सत्य कथा सांगते, त्या महिलेचा अनुभव आहे. स्वामी तिला म्हणाले कशाला तू धावते, मी आहे इथे बघायला तुझ्या, माझा भक्त आहे, त्या भक्ताची काळजी मी घेणार आहे. काळजी महाराज घेणार आहेत हे पहिले लक्षात ठेवायचं. म्हणजे मग आपल्या डोळ्यासमोर कुठच्याच अडचणी येत नाही. कसं येऊ, काय करू, अमुक आहे तमुक आहे. काही वेळेला काही ठिकाणी असं ठरलेलं असतं की अमुक व्यक्ती अमुक काम करणार. काही वेळेला त्या व्यक्तीला काहीतरी एक छोटंसं काम निघतं आणि त्याला वाटायला लागतं की आपण जर नसलो तर घरात कोण बघणार. पण ही भावना सोडा. परमेश्वर योजना करतो, काहीतरी योजना करतो, त्याची जबाबदारी आहे, त्यांनी जबाबदारी घेतली आहे, तर आपण कशाला जबाबदारी घ्यायची. एरवी आम्ही ऑफिसमध्ये म्हणतो की तो करतोय काम तर करू दे, मी कशाला करू. तीच भावना इथे ठेवा भक्ती मार्गामध्ये की स्वामी जबाबदारी घेत आहेत, स्वामी बघणार आहेत, मला स्वामींचं हे कार्य मी करायचं ठरवले, तिथे मी येणार, ज्या काय माझ्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये महाराज तिथे शरीराच्या शक्तीने सगळं करून देणार आहे. हा भाव मनामध्ये असला पाहिजे. पण आम्हाला असं वाटतं की आम्ही सगळं करतो आणि हे विसरायचं आहे. पहिली गोष्ट, करणारे स्वामी आहेत, मी स्वामींच्या कार्यासाठी मी आहे, मला जे काय करायचं आहे, जे काय कर्तव्य कर्म माझ्यावर आलेलं आहे ते मी दृढतेने करत राहील. अशा प्रकारची भक्ती आपल्याला करायची आणि मग बघा तुम्ही कृपेचा वर्षाव कसा होत जातो ते. म्हणून गुरुला शरण जाणे आणि गुरु कार्यामध्ये स्वतःला झोकून देणं खूप महत्वाचं आहे. एवढं आलं, एवढंसं केलं, तेवढं आलं, तेवढंसं केलं, अशी भक्ती नाही होत. आतून झालं पाहिजे की इथे हे करायचंय, ते करायचंय, ते झोप लागता कामा नये. स्वामी जयंती आली की 3 महिने आधी मला झोप लागत नाही.
का लागत नाही? झोप भीती म्हणून नाही, भीती नाही, ते काम नीट झालं पाहिजे, उत्सव चांगल्या प्रकारे संपन्न झाला पाहिजे, महाराजांच्या असलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे. आणि त्याचबरोबर महाराजांच्या येणारे महाराजांचे भक्त आहेत, ते भगवंतांना स्वामींना भेटायला येणार आहेत, त्या सगळ्या भक्तांची सोय उत्तम झाली पाहिजे, त्यांना कुठच्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. अशी तळमळ तुम्हाला स्वामी कार्याविषयी वाटली पाहिजे, तर आपोआप महाराजांची कृपा होऊ शकते. भक्ती करणं गरजेचं आहे. सुरुवातीलाच आपण बघितलं की उपासना करण्याची गरज आहे, ही आपल्या स्वतःसाठी आहे हे सगळं. आणि आपल्या स्वतःसाठीच करता करता आपण आपोआप आपल्याकडून इतरांचं भलं होतंय. म्हणजे आपलं मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली पुण्य ही डबल डबल टिबल टिबल होत जाते, हे आम्हाला लक्षातच येत नाही. आणि ते लक्षात येण्यासाठीच अशा या प्रार्थना आणि अशा प्रकारची प्रवचनं असतात. तिथे जायचं असतं आणि ऐकायचं असतं आणि त्याचं स्मरण ठेवायचं असतं. ही महत्त्वाची गोष्ट. आता नवविधा भक्ती झाली, आपण उपासना का करायची आणि किती करायची हे बघितलं. आता पुढे आहे की स्वामींनी आता चिंतपंत टोळ्यांची गोष्ट आपण बघत होतो की जाऊन तिथे बसले, महाराज जाऊ देत नाही आहेत. चिंतपंत टोळ पण जात नाहीत, महाराज घरामध्ये आहे आणि मी कसा जाणार. राजाचे एक निरोप आला, दुसरा निरोप आला, तिसरा निरोप आला, महाराज काय हालायला तयार नाही. आणि नंतर संध्याकाळी असं कळलं की राज दरबारामध्ये फार मोठी गडबड झाली. एक सरदार होता, त्याच्या तलवारीचं टोक दुसऱ्या सरदाराच्या पागोट्याला लागलं उठताना, आणि त्याला वाटलं यांनी मुद्दामूनच माझं पागोटं पाडलं. आणि त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये भांडणं, तलवारी काढून भांडणांना सुरुवात झाली. आणि त्यामुळे तिथे फार मोठा रंग वेगळा, म्हणजे जर चिंतपंत तिथे असते तर कदाचित त्यांना काही इजा पोचली असती, हे महाराजांनी जाणलं होतं. आणि म्हणून महाराज तिथे जाऊन बसले आणि चिंतपंत टोळांना जाऊ दिलं नाही. अशीच एक कथा मला एका मुलीने सांगितली. स्वामी भक्त होती, ती लॅबमध्ये काम करायची, एका हॉस्पिटलमध्ये होती, मोठ्या हॉस्पिटलमध्ये होती. आणि मग ब्लड कलेक्शनचा त्या दिवशी कॅम्प होता मोठा. ही इन्चार्ज होती, हिला ती सगळं जबाबदारी सोपवलेली होती. त्याच दिवशी सकाळी तिला आणि असं वाटत होतं आपली जबाबदारी, आपल्याला जाऊन काम करायचं आहे. पण सकाळी उठली आणि तिला गॅस्ट्रोचा त्रास व्हायला लागला. आता ताप असला तरी माणूस काहीतरी गोळी घेईल आणि जाईल आणि काम करेल. पण अशा प्रकारची व्याधी महाराज लावून दिली, ती स्वामी भक्त होती, महाराजांनी लावून दिली की तिला जाणं शक्य नाही झालं. अर्थात दुसऱ्या व्यक्तीवरती जबाबदारी आली. पण तो जो ब्लड कनेक्शनचा कॅम्प होता, त्या कॅम्पमध्ये एक गडबड झाली. ब्लड घेताना ते ब्लड उडालं गेलं आणि जो घेणारा होता, दोघं जण, त्यांच्या डोळ्यात ते गेलं. आणि मग त्यामुळे बरीच तिथे वादावादी झाली, बरीच चर्चा झाली. आता ही जर गेली असती तर कदाचित तिला अनेक चौकशीला तोंड द्यायला लागलं असतं. दुसरी व्यक्ती होती, ती टेम्पररी नेमलेली होती, जिची जबाबदारी पूर्ण नव्हती, तिने टेम्पररी घेतलेलं पद होतं. त्यामुळे तिच्या बाबतीत फार सखोल चौकशी होऊ नाही शकत. पण ही जर असती तर हिच्या बाबतीत फार मोठी चौकशी झाली असती की सगळी अरेंजमेंट नीट केली नाही आणि तिला त्रास झाला असता. आणि म्हणून महाराजांनी तिला अशी व्याधी लावून दिली की तिने जरी कितीच वाटते की माझी जबाबदारी मला जायला पाहिजे तरी ती जाऊ शकत नव्हती. महाराज अशा प्रकारे आपल्या भक्ताचं संरक्षण करत असतात. अनेक व्याधीग्रस्तांना महाराजांनी बरं केलं. आपल्याला माहिती आहे की ठाकूरदास बुवांचं कोड आहे, ते महाराजांनी बरं केलं. सेवा करून घेतली आणि क्षणात त्यांचं कोड गेलं. जळकं लाकूड फेकलं. आम्हाला कोणी असं केलं तर आम्हाला राग येईल, रे सद्गुरू जे काय करतो ते आपल्या भल्यासाठी असतं, हे सगळ्या लक्षात घ्या. आम्हाला छोटीशी काय समस्या आली की वाटतं काय मी एवढी महाराजांची भक्ती करतो, ताई मी एवढा येतो प्रार्थनेला, ताई मी हे सगळं करतो, तरी पण ताई मला असा कसा त्रास, अशी रडणारी माणसं मी बघते, मला गमवून पडते. अरे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आयुष्यामध्ये, कधीतरी चालणार आहात, अनवाणी चालताय, तुमच्या पायाला कुठेतरी काटा लागणारच आहे. पण ती सहन करण्याची ताकद तुम्हाला परमेश्वरच देतो. आणि जेव्हा असे काटे बसणार आहात तेव्हाच तुम्ही त्याच्यावर मात करू शकणार, तेव्हाच तुम्ही डेव्हलप होणार आहात, तुमचं आत्मिक बळ तेव्हाच वाढणार आहे. हे आम्ही लक्षातच घेत नाही. आम्हाला कसं सगळीकडे सुखाच्या घड्या पाहिजेत, बास आम्ही काय करणार नाही, महाराजांनी आम्हाला सगळं फक्त सुख द्यावं. आता ह्यांना बरं केलं, त्याचप्रमाणे जगन्नाथ शिरोडकर पायाला जखमा होत्या, त्यांच्या जखमा महाराजांनी बरं केल्या.
गोपाळबुवांना पोटदुखीचा प्रचंड त्रास होता. त्यांची पोटदुखी महाराजांनी बरी केली आणि अखेर त्यांना मठ स्थापन करायची आज्ञा करून चिपळूणला त्यांचा मठ स्थापन केला, जंगलात मठ स्थापन करायला लावला. आजूबाजूला कुठेही वस्ती नाही. आता तो मठ गावात आलाय, पण त्यावेळेला आजूबाजूला अक्षरशः जंगल. पण त्यांनी नोकरी सोडली आणि महाराजांनी दिलेल्या आज्ञेनुसार त्या जंगलात जाऊन महाराजांनी ज्या चांदीच्या पादुका दिल्या त्या पादुका तिथे ज्या स्थानावर स्थापन करायला सांगितल्या तिथे स्थापन केल्या. पोटदुखी बरी झाली होती आणि महाराजांनी त्या सांगितल्या त्या आज्ञेनुसार त्यांनी मठ स्थापन केली. जागोजागी भिक्षा मागून 4-5 घरामध्ये भिक्षा मागून त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचं कुटुंब आणि ते करत राहिले. अशी महाराजांची सेवा केली आहे. लक्षात घ्या, सेवा अशा पद्धतीने करायची आहे. आम्ही फक्त उपासना करतो ते काहीतरी मिळवण्यासाठी नाही, त्यागासाठी उपासना करा. त्याग पूर्णपणे जीवन जगण्यामध्ये खूप आनंद आहे. त्यागामध्ये पण खूप आनंद आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला काहीतरी देता तुम्हाला त्यावेळेला प्रचंड आनंद मिळतो. अनुभव घेऊन बघा की तुमच्याकडे काही आणि ती गोष्ट जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देता त्यावेळेला तुम्हाला त्याच्यापेक्षा अनंतपटीने स्वतः उपभोग घेता, त्याच्यापेक्षा अनंतपटीने अनुभव तुम्ही त्यागात मिळवू शकता. आणि म्हणून फक्त महाराजांनी मला सगळं द्यावं असा विचार करू नका. तर मला त्याग करायला लागला तरी तो मी आणतो, त्यातूनच मला आनंद मिळणार आहे, ही भावना, ही भूमिका आपल्याला वृद्धिंगत करायची आहे. जसे आजार बरे केले तसे का, ज्यांना आता नाशिकचे बाबा धोलप म्हणून होते, त्यांना अध्यात्मामध्ये काही शंका होत्या. ते सकाळी उठून गोदावरीच्या किनाऱ्यावर जाऊन ध्यान साधना करत होते. त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तरं महाराजांनी त्यांना आपल्या बोलवून घेतलं अक्कलकोटला आणि सगळं त्यांचं शंका निरसन महाराजांनी केलेलं आहे. वामन बुवा क्षीरसागरामध्ये आत्महत्या करायला निघाले, त्यांना स्वामींनी अडवलं आणि भक्ती मार्गाला लावलं. अशा प्रकारे स्वामींनी अनेकांचा जीवा वाचून त्यांच्या आयुष्याचं सोनं केलं. आपल्या नानांच्या चरित्रात आपल्याला दिसतंय की नाना जगन्नाथपुरीला निघालेत. ठाणे ते भिवंडी प्रवास सुरू झाला आहे. श्रीराम श्रीराम म्हणत नानांची पावलं पडत आहेत. पडगे गावामध्ये दुपारची वेळ एका आंब्याच्या झाडाखाली नाना झोपले, विश्रांती घेतोय. थोड्याच वेळात येऊन शेतकऱ्यांनी नानांना उठवलं आणि म्हणाले, अहो तुम्ही झोपलाय तर झाड जळतंय. ही गाय इथे उभी होती म्हणून तुम्हाला सावली मिळत होती म्हणून तुम्हाला कळलं नाही एवढं ऊन आहे. नाना तिथून उठले. शेतकऱ्यात बघितलं तर झाड जळत आहे. शेतकऱ्याचे नानाने आभार मानले. लागलीच नानांना म्हटलं की या शेतकऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे. आपल्यासाठी कोण काय केल्यानंतर आपल्या मनात हा भाव यायला पाहिजे की मला त्याला काहीतरी दिलं पाहिजे. आणि तेवढ्यात कलिंगड विकणारा माणूस आला. त्याच्याकडून नानांनी 4 फोडी घेतल्या, 2 त्या शेतकऱ्याला दिल्या. नानांना समाधान मिळालं. शेतकरी गेला आणि ते जळकं झाड खाली कोसळलं. महाराजांनी बरोबर वाचवलं. ती गाय तिथे उभी राहिली. कारंज्याला नाना पोचले. त्या दिवशी रात्री तिथे मंदिरामध्ये तिथला असलेला पुजारी नानांना त्रास देत होता, योग्य झोपायला जागा देत नव्हता. नानांनी त्रास सहन केला, वाद नाही घातला. नाना वाद घालू शकले असते की मी एवढा चालून आलोय, मी भगवंताचीच उपासना करतोय, तुमचं हे मंदिर आहे, इथे पण भगवंत आहे, तुम्ही मला काय त्रास देतात. वाद करायचे म्हटले, भांडणं करायची म्हटली तर प्रचंड भांडणं करायची. पण जो अध्यात्म मार्गाने जातो आहे, जो ईश्वराचा निस्सिम भक्त आहे, तो वाद झालत नाही हे लक्षात घ्या. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये एक कथा आहे. रामकृष्ण परमहंस खोलीमध्ये बसले, त्यांचे सगळे सेवक वगैरे बसलेले आहेत. तेवढ्यात आता त्या मठामध्ये कोण कोण येऊन राहत असत. तसाच एक गृहस्थ आला तिथे आणि तो मोठमोठ्याने म्हणायला पाहिजे, मला आगपेटी पाहिजे, मला आगपेटी पाहिजे. प्रचंड रागवलेला होता, तामसी वृत्तीचा तो होता. रामकृष्ण महाराज पण नुसते उभे राहिले, काही बोलले नाही की तू माझ्या खोलीत असा कसा आला, तू असं कसं केलं, काय केलं. हात जोडून उभे राहिले. ते गेल्यावर रामकृष्ण परमहंसांच्या शिष्याने विचारलं की अहो महाराज, तुम्ही त्याच्यासमोर हात काय जोडलेत. महाराज म्हणाले, तो तामसी वृत्तीचा होता, त्याला हाच इलाज लागू पडतो, त्याच्याशी काही आपण चर्चा करू शकत नाही. त्याचप्रमाणे नानांनी या पुजाऱ्याशी काही वाद नाही घातला. वाद घालून उपयोगच नव्हता. वाद कोणाशी घालायचा, चर्चा करायची असते. बौद्धिक चर्चा पण आहे. आपण पुराणात आणि धर्मग्रंथात बघितले की चर्चा आहे, जशी अर्जुनाची आणि श्रीकृष्णाची झाली. पण चर्चा योग्य व्यक्तीबरोबर करायची असते. अयोग्य व्यक्ती असते तर त्या ठिकाणी आपण शांत राहणं हा नेहमी इलाज असतो. नाना शांत राहिले. आता परमेश्वर काम करतोय.
आणि म्हणून नृसिंह सरस्वती त्या पुजाऱ्याच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले, एवढा माजलास, मला विसरलास. पुजाऱ्यांनी ओळखले की आपण कुठल्या तरी चांगल्या व्यक्तीला त्रास दिला, आणि तो त्रास म्हणजे नाना नव्हता. तो धावत आला, सकाळी नानांचे पाय धरले आणि म्हणाला, मला क्षमा करा, नृसिंह सरस्वतींनी मला येऊन स्वप्नामध्ये दरडावलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये महाराज नानांना काय मिळालं? तुम्ही म्हणाल आता तर काय, रात्री नानांनी सगळा त्रास काढला होता, आता पुजाऱ्यांनी येऊन पाय धरले, आता काय उपयोग आहे? पण नानांना जे दिसलं की महाराज आपली याची काळजी घेत आहेत, हा जो भाव, हा जो नानांना आनंद मिळाला, ही जी श्रद्धा मिळाली, ती नानांच्या पुढच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची होती. अधिक जी श्रद्धा होती ती अधिक दृढ झाली त्याच्यामुळे, की सगळं प्रोटेक्शन परमेश्वराचं आहे. हा परमेश्वर साक्षात स्वामी समर्थ माझ्याबरोबर आहे, आणि स्वामी जे म्हणाले आहे की तू माझ्या बेटा माझ्याबरोबर चल जगन्नाथाला, तसे महाराज आपल्याबरोबर आहे. हा भाव अधिक दृढ झाला आणि पुढे नानांची पावलं अधिक वेगाने पडू लागली. श्रीराम 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 म्हणत नानांची पुढे जगन्नाथाची वाटे टप्प्याटप्प्याने अनेक अनुभव मिळत गेले. चचपाडा इथे नाना आले. दुपारपासून कुठेच दूध मिळत नव्हतं आणि त्यामुळे चहा नाही, आणि असा विचार करतात की आता कुठेतरी मुक्कामाला जावं. तेवढ्यात एक तरुण आला आणि त्यांनी नानांच्या खांद्यावरच हात ठेवला. नानांची पिशवी घेतली आणि म्हणाला, चला. हिंदीमध्ये नानांशी बोलला. नानांनी सहज विचारलं की मला चहा मिळेल का, दूध आहे का? तो म्हणाला, जहाँ ठाकूर है वहाँ क्या कम है. आणि एका कृष्ण मंदिरापाशी गेला. त्यांनी दंडी दरवाजावर थाप मारली. पुजाऱ्यांनी दार उघडलं. नाना आत शिरले. तेवढ्यात तो युवक नानांना दिसला नाही. पुजाऱ्यांनी अत्यंत आनंदाने नानांचं स्वागत केलं. सतरंजीवातली पाणी दिलं, दूध दिलं, रात्रीचं जेवण दिलं. नाना सकाळी निघाले. श्रीकृष्णाची पूजा झाली आणि नाना दर्शन घेऊन निघाले. आणि सहज पुजाऱ्याकडे नानांनी चौकशी केली की तो माझ्याबरोबर युवक आला होता, तो कुठे आहे? पुजारी म्हणाले, अहो तुम्ही तर एकटेच आला होतात. असा हा परमेश्वर कुठे आपल्याकडे कुठच्या रूपाने कसा येतो एवढं महत्त्वाचं, की तो आपल्याबरोबर कायम असतो, आपल्याला कायम संरक्षणाखाली ठेवतो. आणि म्हणून अनन्य भावाने शरण जायचं. तो पदोपदी आपल्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आपल्या मार्गामध्ये, आणि आपल्याकडून चांगलं कार्य करून घेत असतो. लक्षात घ्या, फक्त आपण त्याच्या जवळ राहिलं पाहिजे. जसा अर्जुने त्याने युद्धाला उभा राहिला. आता श्रीकृष्णाने अर्जुनाला कसं कसं वाचवलं आपल्याला सर्वांना आपण ते सर्व बघूया. धर्मयुद्ध होणारच हे ठरलं, कारण कौरव ऐकायलाच तयार नाही आहेत. श्रीकृष्णाचा जन्म कशासाठी आहे तर धर्मराज्य निर्माण करण्यासाठी, आणि त्यामुळे पांडवांना यश मिळवून देणं गरजेचं आहे. आता श्रीकृष्णाकडे अर्जुनही आला आणि दुर्योधनही आला की मदत मागण्यासाठी. श्रीकृष्णाने सांगितलं की माझ्याकडे एकीकडे माझं सैन्य असेल आणि एकीकडे मी असेल. अर्जुनाने लागलीच, मला कृष्ण तू मला हवा असं सांगितलं. दुर्योधनाला आनंद झाला. अरे एकटा श्रीकृष्ण काय करणार, कारण दुर्योधनापुढे अहंकाराचा एवढा अंधकार होता की श्रीकृष्ण देव हे अनेक लीला बघूनही त्याला कळत नव्हतं. पण अर्जुनाने ओळखलं होतं की सैन्याचा काय उपयोग. दुसरं माझ्या मनात विचार आला की अर्जुनाला असंही वाटलं असेल की जे कृष्णाचं सैन्य आहे ते सैन्य जर आपण घेतलं आणि पुढच्या बाजूला जर कृष्ण असेल, त्या कृष्णाशी हे सैन्य लढणार नाहीये. पण याला दुर्योधनाला हे समजलंच नाही की आपण कृष्णाचं सैन्य मागतोय, पण हे सैन्य कृष्णाच्या विरोधात थोडीच लढणार आहे. तो तर अन्नदाता आहे त्यांचा सैन्याचा, ते सैन्य कसं लढणार हा विचार युधिष्ठिराने केला नाही. एवढा अंधकार अहंकाराचा आलेला आहे. आणि मग त्याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला. रथावर ध्वज आहे, त्या ध्वजावर हनुमंत आहे. हनुमंत म्हणजे वेगवान, आणि हा वेगाने पुढे जायचंय, विजयाचा रथ पुढे न्यायचा असा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या तुम्ही तिथे. आता श्रीकृष्ण भगवंत आहे, तो त्याचा दास होऊन सारथी झाला आहे. देव आपल्यासाठी काय करतो हे याच्यातून आपण जाणायचं आहे. तसं पाहिलं तर द्रोणाचार्य काय, कर्ण काय, भीष्म काय, यांना मारणं पांडवांना अत्यंत कठीण होतं. पण हे सगळं घडलं, कृष्णाने घडवलं. पण का घडलं हे लक्षात घ्या.
अर्जुन युद्धासाठी उभा राहिला. आता युद्धाला सुरुवात होणार त्याच वेळेला अर्जुन भयभीत झालेला आहे. हातापायाला थरकाप आलेला आहे, घशाला कोरड पडली आहे आणि म्हणाला नाही मी नाही युद्ध करू शकत. मला समोर हे माझे सगळे गुरुजन दिसत आहेत आणि हे सगळे कौरव ही माझे सगळे भावंडच आहेत. त्यांना मारून युद्धात मी यशस्वी झालो तरी त्या राज्याचा उपभोग मी नाही घेऊ शकत आहे. त्यांना मारून मला काय मिळणार आहे आणि म्हणून मला युद्ध नाही करायचं. ऐन वेळेला अर्जुन नाही म्हणतोय. कृष्णाला तर धर्माचं राज्य निर्माण करायचं, त्याच्यासाठी आता अर्जुनाने लढाई करायलाच हवी आहे. अर्जुन नाही नाही म्हणतोय, कृष्ण त्याला समजवतोय आणि मग ती सगळी भगवद्गीता. पण हे सगळं होताना अर्जुन रथातच बसून राहिला आहे. महत्वाचं लक्षात घ्या तुम्ही. अर्जुन हा कृष्णाच्या सान्निध्यातच राहिला आणि म्हणून अर्जुन नंतर विजयी झाले. लक्षात घ्या. म्हणून गुरुचे चरण सोडायचे नाही, गुरुचं सान्निध्य सोडायचं नाही. सुरुवातीलाच हे भेटलं, उपासना म्हणजे गुरुच्या सान्निध्यात राहणे. अर्जुन कृष्णाबरोबर रथातच बसून राहिला. त्यांनी असं नाही केलं की मी कारत नाही आणि रथातून उडी मारली आणि निघून गेला, असं नाही केलं. तो अर्जुन कृष्णाबरोबरच राहिला. परोपरीने मगाशी म्हटल्याप्रमाणे मित्रत्वाचं नातं होतं दोघांच्या मध्ये. फार मोठी चर्चा झाली. ती चर्चामध्ये सगळी भगवद्गीता आहे. अर्जुनाचा विश्वास बसावा. अर्जुनाला जाणतंय की हे कृष्णामध्ये दैवत्व आहे, कृष्णाने जाणलं आहे, तरी पण त्याचा विश्वास अधिक दृढ व्हावा म्हणून त्याला विश्वरूप दर्शन कृष्णाने घडवलेलं आहे. आता कृष्णाने विश्वरूप दर्शन कोणाकोणाला घडवलं तर ज्याप्रमाणे अर्जुनाला घडवलं त्यावेळेला संजय होता, त्यांनी पण ते बघितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे यशोदा मातेला आणि नंदराजाला पण श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन घडवलेलं आहे. ते खूप सुंदर. आपल्याला ह्याचं माहिती आहे, अनुचरटाचे म्हणतो की मै नाही माख न खाओ, हे सगळं पद सगळ्यांना माहिती आहे. सूरदासाचं ते पद आहे. तसं तुकारामांनी एक केलेलं आहे की तो तुकारामांनी जे म्हटलेलं आहे, श्रीकृष्ण आईला म्हणतोय, आई ग आई मी नाही खाल्ली माती, आई ग आई मी नाही खाल्ली माती. बलराम दादा खोटं बोलतोय, हे सगळे गोप किती लबाड, हे सगळं तुला सगळं ठाऊक आहे. आणि अगं आई घरामध्ये एवढं लोणी दही सगळं असताना मी माती कशाला खाऊ, असा विनोणी हा बाळकृष्ण यशोदा मातेला करतोय. आणि त्यावेळेला माता त्याला तरी सांगते, अरे तू उघड तोंड. आणि तो उघडल्यानंतर काय दिसतंय, तिला विश्वाचं दर्शन झालेलं. नंदराजाला पण बाळकृष्ण तो पूजा करायला बसलेला आहे, त्यावेळेला बाळकृष्ण हा तिथे फिरतोय आणि त्यांनी शाळीग्राम उचलला आणि मुखात घातला. पूजा करता करता नंदराजाच्या लक्षात आले की शाळीग्राम नाही आणि त्याला लागलीच कळलं की हे कृष्णाने घातलाय मुखामध्ये. आणि म्हणून कृष्णाला म्हणाला की अरे तोंड उघड, तू घातलाय शाळीग्राम. कृष्णाने तोंड उघडलं. नंदराजाला पण विश्वरूप दर्शन झालेलं आहे. असं 4 जणांना श्रीकृष्णाने दाखवलेलं आहे. आता अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवून माझ्याकडे काय दैवत्व आहे ह्याची जाणीव परत श्रीकृष्णाने दिलेली आहे. अखेर श्रीकृष्णाने अर्जुनाला तयार केलं युद्धासाठी आणि अर्जुन तयार झाला. तरी पण भीष्म, द्रोण आणि कर्ण यांना मारणं कठीण होतं. महापराक्रमी होते. कौरवही तेवढेच पराक्रमी होते, त्यामुळे हे युद्ध जिंकणं कठीण होतं. आणि अशा वेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाला मदत केली. भीष्माला कसं मारलं तुम्हाला माहिती आहे की अर्जुनाला शिखंडीच्या मागे उभं केलं श्रीकृष्णाने आणि सांगितलं बाण मार. कारण तसंच भीष्माला मारणं कठीण होतं. शिखंडी पुढे दिसतोय, भीष्मांना माहिती आहे की पाठीमागे अर्जुन आहे आणि अर्जुनच बाण सोडतोय. पण तरी भीष्माने धनुष्य उचललं नाही, कारण शिखंडी स्त्री होते आणि ते न्यायाने जाणारे होते. अखेर भीष्मांचा वध झाला म्हणजे ते मृत्यूशय्या, सगळ्या बाणांच्या हीच त्यांची शय्या झाली असं वर्णन आहे. आणि 6 महिन्यानंतर ते होते, पण लढाईतून ते बाहेर पडले. आता कर्णाला कसं मारलंय तर तुम्हाला माहिती आहे की कर्णाने अर्जुनावर अस्त्र सोडायचा प्रयत्न केला आहे. कृष्णाने जाणल्याबरोबर कृष्णाने जो रथ होता अर्जुनाचा तो रथ जमिनीमध्ये थोडासा नेला
की त्यामुळे कर्णाने जो बाण सोडलेला होता तो बाण अर्जुनाच्या डोक्यावरून गेला आणि अर्जुनाला बाण लागला नाही. आणि नंतर कर्णाला शाप होता आणि त्यामुळे कर्णाचं चाक रथामध्ये घुसलं, जमिनीमध्ये घुसल्यानंतर चाक वरती काढू शकत नव्हता. अशा वेळेला त्या संधीचा फायदा श्रीकृष्णाने अर्जुनाला घ्यायला सांगितला. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला की कर्णाच्या हातात कुठलंही शस्त्र नसताना मी त्याच्यावर वार कसा करू. पण कर्णाचा वध तसाच होऊ शकत होता आणि म्हणून श्रीकृष्णाने त्याला आठवण करून दिली की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला कर्ण कसा वागलाय हे आठव. अर्जुनाला बरोबर आठवण करून दिली आणि मग अर्जुनाला मनामध्ये जो काय राग निर्माण झाला आणि द्वेषाने त्यांनी कर्णावर बाण सोडला आणि कर्ण. आता द्रोणाचार्यांना कसं मारलं. अश्वत्थामा मेला अशी वावडी उठवली. युधिष्ठिराला सांगून ठेवलं की तू अर्धसत्यच बोलायचं आहे. हा सत्याने जाणार होता. द्रोणाचार्यांचा पूर्ण विश्वास होता की धर्मराज सत्यच बोलेल आणि म्हणून अश्वत्थामा माझा मुलगा गेला, माणूस गेला का हत्ती पण जो होता हत्ती गेला अशी चौकशी द्रोणाचार्यांनी केल्यानंतर कृष्णा आणि धर्मराजाला असंच सांगून ठेवलेलं होतं की तू अर्धसत्यच बोलायचं आहे. आणि म्हणून धर्मराज म्हणाला की अश्वत्थामा गेला आणि पुढे पुरुष का पशु गेला का मानव गेला याविषयीचं जे उद्गार आहे ते त्यांनी अत्यंत इतक्या हलक्या आवाजात काढले की ते सगळं ऐकेपर्यंत द्रोणाचार्यांना प्रचंड दुःख झालं की आपला मुलगा गेला आणि म्हणून त्यांनी युद्ध आणि मग त्यांना मारलं गेलं. अशा प्रकारचे हे जे 3 शत्रू यांचा नाश करणं, त्यांना पराभूत करणं हे कठीण काम होतं. ते श्रीकृष्णांनी आपल्या शक्तीने, युक्तीने आणि बुद्धीने अर्जुनाकडून करून घेतलं, पांडवांकडून करून घेतलं आणि यांना यश मिळवून दिलं. परमेश्वर असा असतो, त्याला काय करायचं असतं हे लक्षात. कशासाठी केलं त्यांनी? कारण का तर हे धर्माचं राज्य आणणार आहेत पांडव आणि म्हणून त्याला ईश्वरांनी सहाय्य केलंय. म्हणजे आपण जर सत्याच्या मार्गाने गेलो, आपण जर धर्माचं आचरण केलं, आपण जर ईश्वराला अभिप्रेत आहोत आहे त्या मार्गाने आपण जात राहिलो तर आपल्याला ईश्वराचं सहाय्य होतं हे लक्षात घ्यायचं या कथेतून आपण. मग कोणी म्हणेल कृष्णाने अशी काय लबाडी केली आहे. ही सगळं राजकारण, काही गोष्टी करायलाच लागतात, नुसतं मुळमुळीत राहून चालत नाही. जिथे तुम्हाला सत्याचं राज्य निर्माण करायचं आहे आणि सत्य घटना समाजापुढे आपल्याला आणायचे आहे आणि जे सत्य आहे त्याचंच स्थान बलवान करायचं आहे तर अशा प्रकारच्या गोष्टी केल्याशिवाय होत नाही. हे पण श्रीकृष्णांनी त्यातून दाखवून गेलेलं आहे. उगाच आपलं म्हणायचं अहिंसा अहिंसा आणि म्हणून गुळगुळीत राहण्याचा धर्म नाही हे लक्षात घ्यायचं आहे. जिथे जिथे असत्य आहे, जिथे जिथे अधर्म आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला तुटून पडताच आलं पाहिजे आणि सत्यासाठी आपण कटिबद्ध झालं पाहिजे हे या कथेतून आपल्याला म्हणायचं. आता मगाशी आपण बाळकृष्णाचं हे गाणं बघितलं. आता श्रीकृष्णाचं जे रूप आहे हे धर्म संस्थापनार्थाय सिंभवामी युगे युगे त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर एक लक्षात घ्या तुम्ही की श्रीकृष्णाने जो अवतार घेतला, विष्णूंनी जो अवतार घेतला त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. मला स्वतःला असं वाटतं की ज्याप्रमाणे देवकीला अशी इच्छा होती की बाळ रूपात विष्णू माझ्याकडे यावा आणि त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या रूपात विष्णूंनी बाळ रूपात दर्शन दिलं किंवा तिचा तो बाळ म्हणून जन्माला आला. यशोदा मातेला असं वाटत होतं की या विष्णूला मी खेळवावं आणि म्हणून देवकीची इच्छा विष्णूंनी पूर्ण केली. मग यशोदा मातेची पण इच्छा पूर्ण करायची आहे म्हणून हा बाळकृष्ण यशोदेकडे गेला, गोकुळात गेला. तिची इच्छा आहे, भक्ताची जी इच्छा आहे ती परमेश्वर पूर्ण करतो लक्षात घ्या. तिने खेळवलं. आता हे गोप गोपी काय आहेत हे सगळ्यांना विष्णूच्या बरोबर खेळायचं आहे, त्याच्या सहवासात राहायचं आहे, त्याला खाऊ पिऊ घालायचं आहे, त्याच्याबरोबर वेळ घालवायचा आहे. आणि मग असे जे सगळे भक्त होते, जे आसुसलेले होते विष्णूच्या सहवासासाठी, विष्णू बरोबर खेळण्यासाठी, विष्णू बरोबर राहण्यासाठी, विष्णूला खाऊ घालण्यासाठी आतुरलेले सगळे जे आत्मे, सगळी ज्या व्यक्ती होत्या त्या गोकुळात आणल्या आणि हे सगळे गोप गोपी झाले आणि कृष्ण त्यांच्याबरोबर खेळला, त्यांच्याबरोबर काला केला, रास क्रीडा केली. त्यांना जे भक्ताला जे हवंय ते श्रीकृष्णाने दिले.
अनेकांचा त्यांनी उद्धार केला नरका. आता जसं म्हटलं आहे की नरकामध्ये ज्या अडकलेले होते त्यांना श्रीकृष्णांनी मुक्त केलं. पाताळामध्ये जे जे कोण आहेत त्या सर्वांना श्रीकृष्णांनी मुक्त केलेलं आहे. आणि म्हणून जे जे भक्त आहेत त्या त्या भक्तांना जे जे काय हवं आहे ते सर्व देण्यासाठी त्या श्रीकृष्णाचा जन्म होता. श्रीकृष्णाचा हा अवतार होता. ते आपल्या भक्तांनी जी जी अपेक्षा केलेली आहे ती अपेक्षा पूर्ततेसाठी होता. यातून काय जाणायचं आहे तर ईश्वराकडे जी तुम्ही याचना करणार आहात, जे जे तुम्ही ईश्वराकडे मागणार आहात ते ते ईश्वर तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि म्हणून मागणी त्याच्या सहवासाची करायची आहे. फक्त तू माझं प्रमोशन कर, मला नोकरी मिळू दे, माझ्या मुलाला एवढे मार्क मिळू दे, अमुक होऊ दे, अशा मागण्या करू नका परमेश्वराकडे. हे तर सहज होऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. काय मागायचं आहे तर परमेश्वरा तू मला चांगली बुद्धी दे, अनंत जन्म मी तुझी सेवा करू शकेन असं भाग्य मला तू दे. मी परत परत जन्माला येईल तर तुझा दास म्हणूनच जन्माला येईन. तुझ्या भक्तीचा मी प्रसार करीन असं स्वामींना प्रार्थना करा की मला परत परत जन्म हवाय. कशासाठी हवाय जन्म? सुख घेण्यासाठी नको आहे मला, तर मला तुझी सेवा करण्यासाठी, परत परत तुझ्या कार्याचा विस्तार करण्यासाठी, तुझ्या भक्तीची गोडी अनेकांना लावण्यासाठी आणि अनेक जीव सुखी करण्यासाठी मला परत परत जन्म हवा अशी महाराजांकडे प्रार्थना करा. आणि मग तुमच्या आयुष्यातले काय छोटे मोठे प्रश्न आहेत ते लीलया सुटत जातात. असा हा भगवंत प्रेमळ आहेत, असे आपले स्वामी समर्थ प्रेमळ आहेत, कृपा करणारे आहेत, कृपेचा मेघ आहे, कृपेचा सागर आहे. फक्त आपल्याला याचना करायची आहे, प्रार्थना करायची आणि भक्ती करायची आहे. आणि म्हणून स्वतःला स्वामींच्या भक्तीमध्ये झोकून देऊया. सद्गुरू श्री स्वामी